स्वामी नामिने नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। हीच प्रश्न विचारू का? मग त्या प्रश्नांमधला प्रश्न येतील. सर्वात पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की नंदुलाल प्रभूंनी आज जे लेक्चर दिलं खूप छान आणि खूप सुंदर त्याच्यामधनं लेसन्स आपल्याला मिळतील. आणि खरोखर म्हणजे मी जेव्हा विचार करत होतो की जेव्हा लेक्चर ऐकत होतो तर त्यावेळेला मला वाटलं की कशा प्रकारे चैतन्य चरितामृत जे आहे हे ऍक्च्युली वैष्णवांसाठी एक प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन गाईड बुक आहे. कशा प्रकारे आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे हे चैतन्य चरितामृत शिकवते आपल्याला. त्यामुळे ह्यातली जेव्हा आपण एक छोटीशी कथा जरी ऐकली त्या कथेमधून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं. फक्त एकच वॉर्निंग आहे, म्हणजे आज म्हणजे ह्या ज्या कथा चालल्या आहेत त्याच्यामध्ये असे बरेच प्रसंग येत आहेत. त्या प्रसंगामध्ये असं आहे की भगवंत येऊन कोणाशी तरी स्वप्नामध्ये येतात आणि बोलतायत आणि सांगतायत की छोटी राधाराणी मोठी राधाराणी. तर आपण त्या स्तरावरती नाही आहोत की आपण सर्वांनी सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवणं गरजेचं नाही. तर बऱ्याच वेळेला खास करून जेव्हा आपण नवीन असतो आणि त्यावेळेला आपल्याला वाटतं अरे हा असं काही होतं आपण ऐकले आणि खूप छान वाटतं आपल्याला. कारण जेव्हा आपण हे या लीला ऐकतो त्यावेळेला खूप बरं वाटतं की अरे किती सुंदर लीला आहेत आणि भगवंत येत आहेत बोलतायत प्रत्यक्ष आणि कशा प्रकारे सेवा करतायत भक्त पण. तर कधी कधी असं आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये पण असं व्हावं आणि अशी इच्छा असणं चांगलं असेल, पण आपण त्या स्तरावरती नाही आहोत हे पण आपल्याला समजून घेणं आवश्यक असतं. त्यामुळे जस्ट एक आपण नेहमीच एक थोडीशी वॉर्निंग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर येस, आजच्या याच्यामध्ये मला एक म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा प्रखर जाणवलं की म्हणजे आता कॉंग्रिगेशन डेव्हलपमेंट काउन्सिलर्स मेंटर्स या सगळ्या सेवांमध्ये आहे. त्यामुळे जे नरोत्तमदास ठाकूर यांनी ज्या प्रकारे गेस्ट रिसेप्शन केलेले आहे किंवा हे केलं आहे म्हणजे हे खूप एवढं उच्च स्तरावरच आहे की जर आपण यातला थोडासा जरी भाग जरी अप्लाय केला आपल्या आयुष्यामध्ये आणि जे नवीन भक्त आहेत किंवा जे एक्झिस्टिंग भक्त आहेत ते सर्वांसाठी, तर किती खरोखर म्हणजे एवढं छान वातावरण निर्माण होईल. बऱ्याच वेळेला प्रॅक्टिकल नसतं की प्रत्येकासाठी आपण पर्सनलाइज लेटर देऊ शकू किंवा नाही, पण जेव्हा आपण या गोष्टी करतो त्यावेळेला खरोखर म्हणजे जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला असं काही एखादं पत्र देतो किंवा असं काही लिहून देतो ते आपल्याला किती छान वाटतं की हा त्या व्यक्तीने खूप विचार करून लिहिलेलं आहे. असं नाही की हा प्रभूजी हा माताजी तुम्ही खूप छान आहात तुम्ही काय छान बोलता किंवा या असे एक जनरिक असतात, पण काही लोकांना स्पेसिफिक त्यांचे काय गुण आहेत त्या गुण हायलाइट करणं तर ते फार फार सुंदर आहे. म्हणजे खूप त्याच्यासाठी मेडिटेशन लागतं की एखाद्या व्यक्तीबद्दल एक मेडिटेट करून मगच आपण त्यातले चांगले विचार काढू शकतो. तर म्हणजे आमच्या म्हणजे ब्रह्मचारी आश्रम मध्ये आमचा म्हणजे ह्यांचा ब्रह्मचारी आश्रम पण आम्ही एकाच फाईल मध्ये फॅमिलीमध्ये तर आमच्या एक आश्रम मध्ये एक मी अजिबात प्लॅनिंग नाही केलं, पण या दोघांनी आज सॅफरन कपडे का घातले ते त्यांना विचार. तर म्हणून धोती पांढरी आहे त्याच्यावर बॉर्डर सॅफरन. तर वैष्णवांकडून आपण कधी पराभव सहन करू शकतो आरामात. आय हॅव ऑलवेज सरेंडर टू नंदुलाल प्रभू. सो आपल्या आश्रम मध्ये ना एक असे भक्त आहेत
रुद्रनाथ प्रभू म्हणून, आणि ते आमच्या CDD ग्रुपमध्ये पण आहेत, कोर ग्रुपमध्ये आहेत. आणि त्यांच्याशी आम्ही जेव्हा डिस्कशन करत असतो ना, तर त्यांची एक चांगली सवय आहे, म्हणजे ते एखाद्याचं ऍप्रिसिएशन करतात, म्हणजे एखाद्याचं गुणगान करतात. तर असं गुणगान करतात ना, की म्हणजे समोरच्याला वावच मिळत नाही की आपण काय बोलावं. आणि म्हणजे असं नाही की काही आपलं हवेत फेकलंय काहीतरी बोलायचं म्हणून बोलाय, असं नाही. तर त्यांना आम्ही म्हणतो, त्यांना आम्ही डिग्री दिली आहे MA. तर म्हटलं मास्टर ऑफ आर्ट्स नाही, मास्टर ऑफ ऍप्रिसिएशन. तर हा एक ऍप्रिसिएशन हा भाग फार महत्वाचा आहे. आणि म्हणजे मी आता हॉस्पिटलमध्ये जेव्हा जॉईन झालो तेव्हा मी सुद्धा तिथे म्हणजे हे कल्चर परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी दिलेले आहे, आणि बरेचसे सिनियर भक्त आहेत ते पण त्याचं बरंच फॉलो पण करतात. तर मी तिकडे पण इम्प्लिमेंट केलंय ते थोडं, की जे कुठे आमचे एम्प्लॉई येतात असतात त्यांनी खूप चांगलं काम केलं असेल तर एक आपण नॉर्मली काय म्हणतो थँक्यू, हा एक सिम्पल असतं, एक थँक्यू कार्ड दिलं की झालं सर. पण ते थँक्यू कशासाठी हे जर आपण त्याच्यामध्ये लिहिलं तर त्या व्यक्तीच्या हृदयाला ते टच होतं. म्हणजे आता माताजीने छान भाजी बनवली, तर एक आहे जस्ट थँक्यू म्हणणं, आणि दुसरं आहे की थँक्यू ते आज भाजीची चव खूप छान होती. जर तुम्हाला मसाले वगैरे कळत असतील प्रभूजींना वगैरे, मसाला का हाही पॉईंट चांगलं टाकलेलं होतं, जे काही असेल त्याप्रमाणे, तर ते तर ते तेवढं जरी केलं आपण तरी सुद्धा एक ऍप्रिसिएशन आहे. त्या ऍप्रिसिएशन साठी त्याचा इफेक्ट जो होतो दुसऱ्या व्यक्तीवरती तो खूप चांगला प्रभाव त्याचा आपल्याला दिसून येतो. तर हे आज म्हणजे या आजच्या ज्या डिस्कशन्स मध्ये प्रभूजींनी ते पॉइंट सांगितले की कशा प्रकारे त्यांनी स्वागत केलं. मला माहिती आहे की अमृतसरला आपले एक रघुनाथ प्रभू आहेत, खूप सिनियर वैष्णव आहेत. तर एकदा त्यांच्या इथे प्रोग्राम होता आणि बरेच सिनियर वैष्णवांना त्यांनी तिकडे बोलवलेलं, आणि ज्या प्रकारे त्यांनी अरेंजमेंट केली होती म्हणजे जसं ही जे अरेंजमेंट प्रभूजी सांगत होते, तर त्याच्यामध्ये त्या म्हणजे त्यांनी अशा प्रकारे अरेंजमेंट केली होती की तिथे त्यांनी म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी एक पर्सनलाइज लेटर होतं, पर्सनलाइज त्यांच्यासाठी त्यांनी इव्हन म्हणजे आपण नॉर्मली आता कुठे जातो तेव्हा आपण आपलं टॉवेल टूथपेस्ट सगळं सगळं घेऊन जातो, त्यांनी त्या सर्व सोयी पण तिकडे करून ठेवल्या होत्या, आणि प्रत्येकाच्या नावाप्रमाणे त्यांनी ते अरेंज करून ठेवलं होतं. तर म्हणजे आपण किती डिटेल्स, मायन्यूट डिटेल्स मध्ये जाऊन सुद्धा लोकांचं स्वागत करू शकतो, त्याला काही सीमाच नाहीये. तर अशा प्रकारे काही काही असे मला अनुभव जे आले. एक अनुभव मला असा होता की आम्ही एकदा निगडीला गेलेलो होतो, निगडीच्या एक देहूला गेलेलो आणि देहूची छोटीशी यात्रा केलेली, आणि त्या यात्रेमध्ये जो सगळा प्रसादाची जी अरेंजमेंट होती ती प्रसादाची अरेंजमेंट निगडीच्या भक्तांनी केली होती. आणि मी त्यावेळेला नवीन होतो आणि त्यांनी सगळं प्रसाद खूप छान होता. आणि आम्ही संध्याकाळी मुंबईला जायला निघालो परत, आणि मुंबईला निघालो त्यावेळेला जाताना त्यांनी आम्हाला निगडीचा वडापाव फार छान असतो, म्हणजे तुम्ही कधी अनुभव नाही घेतला तर त्याच्यासाठी खास कधीतरी जाऊ शकता तिकडे. पण मुंबईच्या लोकांना वडापावचं खूप कौतुक आहे. मला माहिती आहे बारामतीमध्ये तेवढं काही कौतुक असेल की नाही, पण मुंबईमध्ये वडापावसाठी भरपूर कौतुक आहे. तर त्यांनी सर्वांसाठी न जाताना वडापाव 2-2 वडापाव एका पाकिटामध्ये करून घालून दिलेले, आणि ते दिले, आणि त्यांनी नंतर ते उतरले, खाली गेले, आणि मी सगळ्यात शेवटच्या सीटवरती बसलो होतो. तर मी जस्ट असं टर्न करून पाहिलं, जेव्हा बस निघाली तर या सर्व भक्तांनी नुसता नाही पण साक्षात दंडवत प्रणाम केला. म्हणजे ते कुणाला दाखवण्यासाठी नव्हतं की हा आम्ही तुमच्यासाठी सेवा करतोय, पण त्यांची भावना ही अशी होती की कशा प्रकारे आपण इतरांची सेवा करायला पाहिजे. तर एवढं म्हणजे हे असे जेव्हा क्षण आपल्याला दिसतात हे ऍक्च्युली चैतन्य चरितामृत मधून आलेले क्षण आहेत, जे आपण आपल्या आयुष्यामध्ये पण त्याचा इम्प्लिमेंट करू शकतो त्या गोष्टी. तर एनिवेज मला बोलायचं नाहीये, मला तुमचे प्रश्न ऐकायचे आहेत, जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर, नाहीतर आपण आणखीन काही बोलू शकतो.
तर 3 प्रश्न आहेत. त्यातलं कुटुंबातील इतर सदस्य भक्तीमध्ये येण्यासाठी काय करावे? दुसरा प्रश्न आहे, जेथे इस्कॉन नाही किंवा लांबून लोक येऊ शकत नाही तेथे काय करावे? राधाकृष्णांची मूर्ती भेट म्हणून मिळालीस, आपण त्यांची पूजा करू शकतो का? ओके. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो कुटुंबातील इतर सेम प्रश्न आहे तुम्हाला. ओके ओके हा प्रश्न असा आहे की आपण वैष्णव आहोत, परंतु घरातील परिवारातील काही सदस्य नाहीत किंवा त्यांना वाटते की हा आता आपल्या कुलदेवतेचे करेल का, बाकी सर्व देवी देवतांचे करेल का, तर अशा वेळी कसा बॅलन्स करावा? ओके, मला काय बोला, तुम्ही बोला. तर कुटुंबातील इतर सदस्य जेव्हा भक्तीमध्ये येण्यासाठी, तर हा एक फार महत्वाचा भाग असतो की कुटुंबातील इतर व्यक्ती कसे आपल्या बरोबर भक्तीमध्ये येईल. तर सर्वात पहिल्यांदी आपल्याला अलंकार घालणं गरजेचं आहे. अलंकार म्हणजे काय? दागिने. दागिने पाहिजे की नाही? लोक कशामुळे आकर्षित होतात? दागिने पाहून आकर्षित होतात की नाही? हा, आभूषण जर चांगले दागिने घातले तर म्हणतात अरे, काय काय वेळेला लोक येतात, छान असे सोन्याच्या चेन असतात, हातामध्ये पण असतात, अंगठ्या असतात, लगेच आपण बघतो ना, अरे काही वेगळा माणूस आहे हा. स्त्री असेल किंवा पुरुष असेल, पुरुष शक्यतो नाही घालत पण तरी सुद्धा काय काय पुरुष घालतात. तर हे आभूषणं खूप महत्वाची असतात. तर हे आभूषणं घालणं खूप गरजेचं आहे इतर लोकांना आपण जर अट्रॅक्ट करायचं असेल तर. तर तुम्ही विचार करत असाल की सोन्याची आभूषणं कशी घालणार, आपल्याकडे पैसे कुठून येणार? पण त्याची गरज नाही आपल्याला. आपल्याला वैष्णव सदाचार जे आहेत किंवा वैष्णव गुण आहेत, ते वैष्णव गुण हे आपले अलंकार आहेत. आणि ते वैष्णव गुण जर आपण आपल्या डेली लाईफमध्ये जर त्याचा आपण वापर करायला सुरुवात केली, तर ऑटोमॅटिकली आपल्या घरामधील जे इतर व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा वाटायला लागतं की हा व्यक्ती काही वर्षापूर्वी, इतक्या वर्षांपासून होता असा होता आणि आज अचानक असा बदलला. हा बदल कुठून आला आणि का आला? तर मी काल पण एक सांगत होतो की ज्या प्रकारे मुलं बघतात की आपण काय सांगतोय यापेक्षा ते आपण काय करतोय याच्यावरती त्यांचं ऑब्झर्वेशन जास्त असतं. आणि तेच इतरांचं पण आपल्यावरती ऑब्झर्वेशन असतं. आपले आई वडील असतील किंवा नातेवाईक आहेत, मुलं असतील, घरामध्ये जे कोणी असतील, तर सर्वात पहिल्यांदी आपण भक्तीमध्ये येतो आणि आपण जेव्हा फिलॉसॉफी ऐकायला सुरुवात करतो, सगळ्यात पहिले आपण फिलॉसॉफी ऐकतो आणि आपल्याला कुठेतरी एक तीव्र इच्छा असते की आता हे मिळालंय, हे कुठेतरी द्यायला पाहिजे आपण. आणि ही टाकण्याची आपल्याला खूप घाई असते की बा हा हे फिलॉसॉफी सांगितलं. आता मध्ये कधी कधी आपण ऐकतो की विच सन यू आर टॉकिंग अबाउट, कोणत्या मुलाची गोष्ट करताय तुम्ही, या जन्मातली का मागच्या जन्मातल्या? असे पण आपण फिलॉसॉफी ऐकतो आणि आपण कधी कधी आपल्या आई वडिलांना अशा प्रकारे प्रश्न विचारतो की ॲज इफ ते हिरण्यकश्यपू आहेत आणि आपण प्रल्हाद महाराज आहोत. तर अशा प्रकारे जर आपण बिहेव केलं तर हे खूप घातक राहील. तर बेसिक गोष्टी ज्या आहेत, आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, म्हणजे एक एक पर्सन म्हणून आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदारी असतात. एक वडील म्हणून एक जबाबदारी असते, एक मुलगा म्हणून जबाबदारी असू शकते, एक आपली फॅमिलीच्या ओव्हरऑल ह्याच्यासाठी असते, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असतात, आपल्या ऑफिसच्या किंवा आपण जो बिझनेस असतो त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात. तर या सर्व रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा आपण व्यवस्थितपणे बॅलन्स करतोय आणि आपण एक सक्सेसफुल पर्सन होतो, त्या सक्सेसफुल पर्सन असेल तर लोक त्याला फॉलो करतात. आता बरेचसे क्रिकेटर्स आहेत किंवा मूवी स्टार्स असतात, लोक फॉलो का करतात त्यांना? कारण ते कुठेतरी सक्सेसफुल झाले म्हणून आपल्याला त्यांना वाटतं, सर्वांना वाटतं की हा आपण हे सक्सेसफुल झाले, आपण यांच्यासारखं झालं पाहिजे. तर आपल्याला एक सक्सेसफुल भक्त होण्याबरोबरच आपण एक सक्सेसफुल व्यक्तिमत्व असण्यासाठी खूप गरजेचं असतं. त्यामुळे एक प्रॉपर बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मी माझं स्वतःचं उदाहरण देतो की जेव्हा आम्ही
भक्तीमध्ये आलो तर माझे वडील ते नॉनव्हेज खायचे आणि बाकी त्यांना बाकी काही हे नव्हतं. पण जेव्हा आम्ही आलो आणि ज्या प्रकारे आमच्या आयुष्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झाला, आमच्या बिहेवियरमध्ये जे बदल व्हायला लागला, त्या बदलानंतर म्हणजे आम्ही पहिल्यांदा जेव्हा घरामध्ये जगन्नाथ बलदेव सुभद्रा आणली आणि तोपर्यंत त्यांना माहित नव्हतं हे काय नक्की काय आहे, कोण होणार आहे, कसं होणार आहे. पण तो जो कार्यक्रम झाला, जी पूजा झाली, जे सर्व गोष्टी झाल्या, त्याच्यानंतर आम्ही त्यांना काही सांगितलं नव्हतं की तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका किंवा नाही. पण त्या लेक्चरमध्ये जेव्हा राधा गोपीनाथ प्रभूंनी सांगितलं की की हे म्हणजे कशा प्रकारे त्यांना आपण अर्पण केलं, त्यांना काय आवडतं, हे जेव्हा त्यांनी ऐकलं आणि आम्ही त्यांना कुठेही फोर्स केलं नाही की या गोष्टी आता तुम्ही बंद करायच्या, हे कुठेही फोर्स केलं नाही. पण त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं की या घरामध्ये उद्यापासून नॉनव्हेज येणार नाही. म्हणजे कधी कधी त्यांची बहीण म्हणजे माझी आत्या वगैरे ते घेऊन यायचे घरामध्ये, तर नाही व्हायचं. पण हे जेव्हा त्यांनी पाहिलं की अशा प्रकारे हा कार्यक्रम झाला आणि या प्रकारे ही लोक आपल्यावरती फोर्स करत नाही, त्यांनी दुसऱ्या दिवशीच सांगितलं की मी माझ्या बहिणीला सांगितलं की इथे आणायचं नाही नॉनव्हेज. ही पहिली स्टेप झाली त्यांची, म्हणजे ते बाहेर खातील पण इथे नाही खाणार, ही पहिली स्टेप झाली. 2 महिन्यानंतर त्यांनी पाहिलं की आम्ही कशा प्रकारे ती आरती होते, सर्व होते. त्यांच्या हृदयामध्ये परिवर्तन व्हायला लागलं. ते एक सायंटिस्ट होते, गेल्या वर्षी त्यांचं हे देहावसन झालं. पण एक सायंटिस्ट होते, त्यामुळे नेहमी विचार म्हणजे बुद्धिमत्तेने प्रश्न तसेच असायचे. तर त्यांनी पण हा विचार केला की नाही, आता या सर्व ह्याच्यामुळे मग त्यांनी ठरवलं की मी पण नाही खाणार, मी नॉनव्हेज सोडून देतो. तर अशा प्रकारे जेव्हा आपल्या आचरणामधून जेव्हा तो आपण इतरांना मेसेज द्यायला सुरुवात करतो, त्याला थोडा वेळ लागतो, त्याच्यामध्ये लगेच गोष्टी होणार नाहीत. कधी कधी आपण सांगून होऊ शकतात, ते डिपेंड्स ऑन द रिलेशनशिपवर. काय काय याच्यामध्ये आपण सांगू शकतो की हे करू शकतो का, आणि ते मान्य पण करतात, असं पण होऊ शकतं. पण आपल्याला खूप सेन्सिटिव्ह असणं गरजेचं आहे की आपण आपल्याला जे आवडते ते इतरांवरती फोर्स करण्याची गरज नाहीये. ते मुलं असोत किंवा आई वडील असोत किंवा आणखीन भाऊ बहीण कोणी असो. तो सगळ्यात प्रश्न मोठा हे आहे, बेसिक पॉइंट आहे की डोंट फोर्स एनीवन. कोणावरती फोर्स करू नका, पण तुमच्या आचरणांमध्ये आणि ज्या प्रकारे तुम्ही विनम्रतेने त्यांना विनंती करू शकता किंवा हे अशा प्रकारे केलं तर तुम्हाला फायदा होईल याचा, आणि देन दे विल स्टार्ट टेकिंग अप. मग ते भक्तीमध्ये हळूहळू पुढे यायला सुरुवात करतील. आणि काही सेवा करायची त्यांना संधी द्या, कुठलीही सेवा. आणि जेव्हा आपण ही सेवा करायला संधी देतो, म्हणजे त्याच्यामध्ये लेक्चर ऐकणं असेल किंवा काही छोटी भांडी असतील, भगवंताची काही आणखीन वेगळी सेवा असेल, कुठल्याही सेवेमध्ये त्यांना संलग्न करायला जर आपण प्रयत्न केला विदाउट फोर्सिंग, जबरदस्तीने, तर त्याच्यामध्ये फरक येण्यास सुरुवात होऊ शकतो. तर तुम्हाला दोन्ही एक बॅलन्स्ड अप्रोच ठेवावा लागेल. आणि त्याच्यासाठी काय आणखीन एक महत्वाचा भाग आहे, कधी कधी आपल्याला कळणार नाही कशा प्रकारे केलं, तर मार्गदर्शन घ्या. आमचे काउन्सिलर्स आहेत तिथे बरेच काउन्सिलर्स आहेत, सिनियर काउन्सिलर काही आहेत काही नाही. पण ते काउन्सिलर सिस्टम का आहे याच्यासाठी, किंवा आपल्याला जेव्हा कळत नाही या गोष्टी कशा करायला पाहिजे, त्यावेळेला तुम्हाला एक शिक्षा गुरु असण्याची गरज आहे, त्याच्याकडनं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. काउन्सिलर्स किंवा कोणी सिनियर भक्त सुद्धा असतात, त्यांच्याकडनं पण तुम्ही विचार करू शकता की कशा प्रकारे. आता हा जो प्रश्न विचारले, आता हा एक जनरिक प्रश्न आहे, पण तुमच्या घरामध्ये काही स्पेसिफिक जी चॅलेंजेस असतील, ती चॅलेंजेस कशी ऍड्रेस करणार, याच्यावरती तुम्ही पण विचार करायला पाहिजे. आणि त्यांना पण विचारू शकता तुम्ही की हा प्रश्न आहे तर कसं केलं पाहिजे आपण. तर त्या प्रकारे जर केलं तर आपल्याला खूप फायदा होईल त्याचा. आणि आपण आपल्या घरामधील भक्तांना, जे नातेवाईक आहेत त्यांना भक्त पण बनवू शकतो, किंवा कमीत कमी आपण त्यांना फेवरेबल तरी करू शकतो. आणि काही काही वेळेला या गोष्टी अजिबात शक्य नसतात, अजिबात शक्य नसतात, आणि ही खूप कठीण परिस्थिती, म्हणजे खरोखर हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद महाराज अशी परिस्थिती पण असते. तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला जो भक्त बनलेला आहे त्यांना फक्त प्रार्थना करण्याची गरज असते, आणि भक्तांना विनंती करायची की तुम्ही पण प्रार्थना करा की यांच्यामध्ये परिवर्तन येऊ द्या.
माझे एक खास मित्र आहेत मुंबईमध्ये, काउन्सिलर आहेत, ग्रस्त आहेत. तर ते सुद्धा असे भक्तीमध्ये, म्हणजे त्यांचे आई, वडील, बहीण सर्व भक्त झाले आणि ते यात्रेला जायचे आणि हे अजिबात म्हणजे असे दुरून राहायचे, बस बघायचे, हा तुम्ही करा. आज ते सिनियर काउन्सिलर आहेत आणि खूप छान लेक्चर देतात. तुम्हाला काही जणांना माहीत पण असेल, मी नाव नाही सांगणार कारण आपण हे रेकॉर्ड करतोय म्हणून, पण ऍक्च्युली नोन फॅक्ट आहे. श्रीदामा सखा प्रभू, हा. तर त्यांचे वडील ऋषभानु प्रभू, आई कीर्तिदा माताजी, बहीण राधाराणी माताजी, हा सगळे म्हणजे बरसाण्याचीच फॅमिली आहे ती. हा, ऋषभानु प्रभू, कीर्तिदा माताजी सगळे असे त्यांचा जावई मुरलीधर प्रभू असं आहे, राधाराणी माताचे पती. सो ते ना कधीच त्यांना हे नव्हती, पण त्या कीर्तिदा माताजी दर ठिकाणी, दर यात्रेमध्ये ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी त्या प्रार्थना करायच्या. आणि त्यांनी मला सांगितलेलं, त्या कीर्तिदा माताजी मला म्हणालेल्या की मी सिद्ध बकुळच्या इथे जपा करत बसलेले, ते 32 माळा केल्या त्यांनी तिकडे. आणि त्यांची प्रार्थना हीच होती की श्रीदामा सखा, म्हणजे त्यावेळेला सिद्धार्थ होते, ही शुड बिकम डिवोटी, ते डिवोटी बनायला पाहिजे. आणि एक दिवस ते पुणा यात्रा होती आणि पुणा यात्रेसाठी सर्वजण ट्रेनने जायचे आणि ट्रेनला सोडायला आलेले आई वडिलांना श्रीदामा सखा प्रभू. आणि कृष्णनाम प्रभूंनी, म्हणजे कृष्णनाम प्रभू खूप सिनियर डिवोटी आहेत आणि एकदम त्यांची स्टाईल एक वेगळीच आहे आणि त्यामुळे एकदम जोरात हरे कृष्णा सिद्धार्थ प्रभू, वेलकम, थँक्यू फॉर कमिंग, आप यात्रा केली अरे. म्हणाले नाही, अरे यात्रा केली अरे आप. आणि त्यांना ऍक्च्युली ट्रेनमध्ये घेतलं त्यांनी. आता हे त्यांचे आई वडील कधीच करू शकले नसते, पण हे काय वेगळंच झालं. आणि तेव्हापासून त्यांना म्हणजे त्यांना वाटलं की ते म्हणत, मी त्यांच्याशी आता पण बोलतो तेव्हा ते विचारतात की तुम्हाला काय आवडतं. ते म्हणाले की जे भक्त आहेत ना त्यांचं प्रेम एवढं आहे ना, त्या प्रेमामुळेच मी या भक्तीमध्ये आलो आणि त्या प्रेमामुळेच मी टिकलोय. माय लाईफ इज ऑल दिस डिवोटीज. हे सगळे भक्त आहेत ना, हेच माझा परिवार आहे, माझे मित्र आहेत, सर्व आहेत माझ्यासाठी. सो अशा प्रकारे जेव्हा कधी कधी आपण नाही करू शकत ना, ते दुसरा कोणी तिसरा थर्ड पार्टी येताना ते करू शकतात, ते बोलू शकतात. तर याच्यासाठी स्ट्रॅटेजी पण असते. म्हणजे आपण कधी कधी सांगू शकतो कोणाला की एवढे जरा बघ ना, जरा तू बोलतोय, चांगले रिलेशन, हा तर अशा प्रकारे लोक भक्त बनवू शकतात, आपले नातेवाईक सुद्धा भक्त बनवू शकतात. त्याच्यामध्ये दुसरा पार्ट असा असता की आपले जे कुलदेवता आहेत किंवा ज्या रिच्युअल्स असतात, त्या रिच्युअल्सचं काय करायचं, कसं करायचं. तर इट इज इम्पॉर्टंट की ही जी रिच्युअल्स आहेत किंवा कुलदेवता, अनलेस अँड अंटिल ते खूप अशा अघोरी काही असतील, म्हणजे त्याच्यामध्ये बळी द्यायचा वगैरे असेल, तर त्या शक्यतो ते आपण करू नये. पण इतर गोष्टी ज्या असतात की म्हणजे आता आमच्या स्वतःच्या घरामध्ये आमच्या गावी गणपती असतो. आम्ही कोकणामधले आहोत, त्यामुळे कोकणामध्ये गणपतीचं खूप जास्त हे आहे. तर अशा वेळेला गणपती असतो त्याला आम्ही सांगत नाही की आम्ही येणार नाही, आम्ही गणपतीला हे नाही करणार, नाही. आम्ही जातो तिकडे दरवर्षी, म्हणजे ज्या वेळेला आमची टर्न असते, वेगवेगळे भाऊ असतात, तर तिकडे आम्ही जातो. आणि असे कितीतरी भक्त आहेत मुंबईमध्ये सुद्धा की ज्यांच्या घरी गणपती येतो, कारण ती प्रथा आहे एवढ्या पिढ्यानपिढ्या आलेली. तर ती गणपती घरी आणतात आणि गणपतीची पण पूजा करतात. फक्त त्याच्यामध्ये केवळ काही फरक आहे की सर्वात पहिल्यांदा ते भगवंताला अर्पण होतं आणि मग तो भोग गणपतीला दिला जातो. आपल्या राधा गोपीनाथ मंदिरामध्ये सुद्धा गणपती आहे, गणेशजी आहेत, दरवाजाच्या एंट्रन्सला बसलेले असतात. तर त्यांची पण ड्रेसिंग होतं, त्यांना पण ऑफरिंग होतं. आमच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा गणेशजी आलेले आहेत. तर जो काही जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा, चैतन्य, अशी निताई गौरांग, त्यांना जो भोग लागतो त्याच्यानंतर ते गणपतीला भोग लागतो. तर अशा प्रकारच्या आपल्या रिच्युअल्स, ज्या काही बेसिक रिच्युअल्स असतील, तर त्या आपण शक्यतो टाळू नये. कारण मग ते जेव्हा ते आपण टाळतो तेव्हा त्याचा इफेक्ट ऑटोमॅटिकली इतर नातेवाईकांवर. ते म्हणतात की अरे ये तो साधू बन गया, हाँ ये बड़ा आदमी बन गया है, तिलक लगा के कंठी माला डाल के लेक्चर देता है, हा खूप मोठा झाला, असं होऊ देऊ नये. मग ते काय होतं की मग त्यांना आपल्या संस्थेप्रती सुद्धा एक प्रकारचं निगेटिव्ह हे येणं चालू होऊ शकतं. तर त्यासाठी आपण एक चांगलं जर व्यक्तिमत्व ठेवलं आणि बॅलन्स अप्रोच ठेवला, तर आपण आपल्या घरातले जे नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा इन्स्पायर करू शकतो. त्यामुळे भक्ती हा मार्ग असा आहे ना की आपण कोणावरती फोर्स करू शकत नाही.
आपण फक्त त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो, त्यांना इन्स्पिरेशन देऊ शकतो. या आपल्या हातामध्ये आहे. आणि हे इन्स्पिरेशन जेव्हा कोणी स्वीकार करतं तर त्याचा इफेक्ट जो आहे तो लॉंग टर्म राहतो. त्यामुळे अशा प्रकारे आपण त्यांना हे करू शकतो. तुम्हाला कोणाला काही कॉमेंट? एक माताजी होती, ते नवीन हिंदी में खूप ट्राय इन मराठी, लेट्स सी क्या होतं. खूप वर्ष झाले ते कृष्णा कॉन्शियसनेस मध्ये आले आणि त्यांचे इनिशियल इयर्स म्हणजे सुरुवातीचे जे दिवस होते तेव्हा त्यांच्याकडे सगळे नॉनव्हेज खात होते. त्यांच्याकडे सगळे नॉनव्हेज खात होते. ते प्रभूजी आणि माताजींनी सोडलं नॉनव्हेज, पण 3 मुलं होते त्यांना, 2 मुलगी आणि एक व्हॉटएव्हर. तर त्यांना खायचं होतं. तर ते काय करायचे की त्यांच्यासाठी फक्त ते नॉनव्हेज बनवायचे आणि कांदा लसूणचं व्हॉटएव्हर ते सगळं टाकून भाजी, आणि यांच्यासाठी सेपरेट कुकिंग, म्हणजे प्रभूजी आणि माताजींसाठी वेगळं आणि मुलांसाठी वेगळं. आणि हे बघून की आई एवढं कष्ट करते की आमच्यासाठी वेगळं बनवते, असं करते तसं करते. थोड्या महिन्यात मुलांनी सांगितलं की आई तू हे करू नको, स्ट्रगल करू नको, तू जे बनवते तेच आम्ही पण खाऊ. आम्हाला जर खावं असं वाटलं तर आम्ही बाहेर जाऊन खाऊन घेणार. आणि मग हळूहळू करून त्यांनी पण सोडलं नॉनव्हेज आणि ते पण सगळे भक्त झाले. तर आता प्रभूजींनी जे सांगितलं की ऑब्झर्व करून आणि आपलं बिहेवियरकडे आपण जर लक्ष दिलं. आता पण एक रिसेंट इन्सिडेंट आमचं की आमचे क्लोज फॅमिली फ्रेंड आहे, तर त्यांचे वडील आजारी आहेत आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आम्हाला हे वाटलं, इट मे नॉट बी ट्रू ऑल्सो, की दुर्लक्ष केलं की सेवा करायचं, इकडे जायचं तिकडे जायचं. त्या सेवाच्या ह्याच्यात त्यांनी आई वडिलांकडे दुर्लक्ष केलं. तर काय होतं, आई वडिलांना काय वाटतं की आपण एवढं वर्ष ह्यांना मोठे केलं सगळं, म्हणजे इट्स लाइक एन इन्वेस्टमेंट, राइट. तर ते जितना हमने इतना किया इन लोगों के लिए, पर अभी हमारे ओल्ड एज में ये कुछ नहीं कर रहे हम लोग के लिए. उनको सेवा ज्यादा इम्पोर्टेंट है. तो मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग कि हम लोग जो करते हैं अभी, अगर हमने जो ऐसा बिहेवियर किया, आगे जाकर के हमारे बच्चे भी ऐसे बिहेव करेंगे. ये ध्यान में रखना कि अगर हमने अपने पेरेंट्स पर ध्यान नहीं दिया सेवा करने के चक्कर में, पेरेंट्स और बच्चे दोनों, कल भी मैंने ये बोला था, बिकॉज हस्बैंड वाइफ एवरीबॉडी, कोई भी फैमिली ऐसे. So हस्बैंड वाइफ में भी ये प्रॉब्लम्स आते हैं कि या तो हस्बैंड एकदम सेवा भाव में मग्न हो जाते हैं, घर की तरफ ध्यान नहीं देते, और वाइफ अकेले सब कुछ संभालती है. ऐसा बहुत देखा है हमने, और बहुत सारे काउंसलिंग केसेस भी हैंडल किए हैं दोनों ने हमने. और ऐसा भी हुआ है कि वाइफ पूरी तरह से सेवा में एंगेज्ड है और घर की तरफ ध्यान नहीं दे रही है, बच्चों की तरफ नहीं, हस्बैंड की तरफ नहीं. तो ये बैलेंस्ड अप्रोच नहीं है. फर्स्ट ऑफ ऑल मेरे ऑब्जर्वेशन में एक लेडी का क्या कर्तव्य रहता है घर पर, कि घर को बांध के रखना. करेक्ट, राइट और रॉन्ग? सिर्फ ये नहीं बोल रही कि सिर्फ वुमन का ही काम है, पर मेन काम उनका होता है कि घर को बांध के रखना. तो अगर हमने वो घर छोड़कर किसी बाकी की सेवा की, तो उसका कुछ मतलब नहीं है फिर, बिकॉज यू आर ब्रेकिंग योर ओन होम और बाहर जाके तुम सेट कर रहे हो. श्रील प्रभुपाद ने खुद बोला है कि अगर तुमने आप एज अ वुमन, अगर तुमने अपने हस्बैंड की अच्छे से सेवा की, अपने इन लॉज की अच्छे से सेवा की, अपने बच्चों की अच्छे से सेवा की,
यू विल गो बैक टू गॉडेड अलॉन्ग विथ चैंटिंग एंड जो भी है। बाहर आपको लाइमलाइट में सेवा करने की जरूरत नहीं है। जो आप घर पे करते हो वो भी सेवा है, क्योंकि आप मूर्ति रखते हैं ना घर पे हम लोग, जगन्नाथ जी की या राधा कृष्ण की मूर्ति। कृष्णा इज द सेंटर, इसीलिए बोलते हैं कि कृष्णा को सेंटर में रखे घर के और सेवा कीजिए। जब हम वो सेवा करते हैं वो भी सफिशिएंट हो जाता है। पर मैं ये नहीं बोल रही हूँ कि आप बाहर सेवा मत कीजिए, वो भी अगर कर सकते हैं तो कीजिए, लेकिन घर को निग्लेक्ट करके वो करने की जरूरत नहीं है। तो वो बैलेंस्ड अप्रोच नहीं है। घर की तरफ पहला ध्यान रहना चाहिए एज अ वुमन। मुझे अभी भी याद है, महाराज एक बहुत सीनियर डिवोटी के घर पे गए थे और उन्होंने देखा कि घर बहुत अस्त व्यस्त था, बहुत डर्टी था। तो महाराज ने उनको पूछा, वो माता जी को, कि माता जी वाई इज द हाउस सो डर्टी। मतलब उनका ऐसा इक्वेशन था उनके साथ में। तो उन्होंने, वो माता जी ने बोला कि महाराज मेरे पास टाइम ही नहीं रहता है, बच्चे संभालने पड़ते हैं, सेवा करना पड़ता है, बाहर बहुत सेवा है, प्रीचिंग है, ये है। महाराज ने सिर्फ एक जवाब दिया, क्लेनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस। मतलब साफ सफाई जिस घर में है उसी घर में भगवान का वास होगा। तो एक औरत होने के नाते हमको हमारी जिम्मेदारी 100% ज्यादा है घर में। इक्वालिटी का जमाना है, बहुत कुछ बोलते हैं, अपॉर्चुनिटीज ये वो ब्ला ब्ला ब्ला, पर एट द एंड ऑफ द डे हम लोग इंडिया में रहते हैं, राइट? इंडिया में जब हम रहते हैं तो इंडियन स्ट्रक्चर फॉलो करते हैं, इंडियन स्टैंडर्ड्स फॉलो करते हैं। तो हमको बचपन से क्या सिखाया जाता है कि घर को बांध के रखने का काम तुम्हारा है। अनकंफर्टेबल काम है, बहुत इजी काम नहीं है वो, पर करना है। और वो करते हैं तो हम वो दिखाते हैं बच्चों को कि आगे जाकर के हमारी बेटियों को हम ये सिखाते हैं कि तुमको भी ऐसे ही घर को संभालना है। अभी का जनरेशन देखा है आपने लड़कियों को, आई एम सॉरी यंगर, आई एम नॉट टेलिंग यू, नॉट एट ऑल, एक्सेप्शंस रहेंगे, बट इट्स अ फैक्ट। मेरी भी बेटी है, हमारी भी बेटी है, 25 साल की है। वो बोलती है क्लियरली, मैं तूने जितना किया ये सब मैं नहीं करने वाली, वेरी क्लियर। पर मुझे पता है जब भी टाइम आएगा वो करेगी, क्योंकि उसने देखा है। बोलते हैं लेकिन जब भी वक्त आएगा ना तभी वो करेगी, उतना कॉन्फिडेंस है मुझे। तो ये जब देखते हैं, अभी मैंने अपनी माँ को देखा है इसलिए मैं कर पाती हूँ, जबकि मेरी माँ ने कभी भी सास ससुर की सेवा नहीं की, बिकॉज सास ससुर थे ही नहीं उसके। पर फिर भी मैं ऐसे फैमिली में आया जहाँ पे सास भी थी ससुर भी थे, लेकिन मेरी माँ ने सिखा के भेजा था कि वो तुम्हारा घर है, वो तुम्हारे पेरेंट्स हैं, उनकी सेवा करना तुम्हारा धर्म है, उस घर को जोड़ के रखना तुम्हारा काम है। जब भी मैं इनसे झगड़ के मेरी मम्मी के पास जाती थी तो मम्मी बोलती थी 2 दिन रहना है, उसके बाद वापस जाना। खुश रहेगी ना तभी आना, झगड़ के कभी मत आना। तू आ मेरे साथ बात कर, जो भी तुझको बोलना है भड़ास निकाल के, पर वापस जाना है। ये नहीं कि मेरा दरवाजा बंद है तुम्हारे लिए, अगर कुछ कभी मेजर कुछ हो गया यू कैन ऑलवेज कम बैक, बट ये छोटी छोटी बातों के लिए तो हमको वो भी बैलेंस करना है। कल को हमारे बच्चे भी आएंगे, मम्मी ऐसा हुआ तो वी शुड हैव दैट। हमको ये एक अप्रोच ऐसा रहना चाहिए कि ठीक है यू कैन कम टू मी बट यू कांट डिपेंड ऑन मी फुल्ली। जब भी हम लोग ये दिखाते हैं ना कि नहीं मैं हूं तुम्हारे लिए, तभी ये स्टेप लेते बच्चे, सब छोड़ छाड़ के आके खड़े हो जाते बैग लेके कि यू नो। सो वी हैव टू बी लिटिल, मतलब वहां पे भी हमको उनको थोड़ा सा डिस्कम्फर्ट, जो टॉलरेंस हम बोलते हैं ना, वो लेवल कम हो गया है अभी के जनरेशन में। तो फ्रस्ट्रेशन टॉलरेंस बढ़ाना है। ये ऐसा नहीं कि उनको अन्याय झेलना है, सिर्फ यू हैव टू लर्न टू टॉलरेट ईच अदर ना। फैमिली मतलब क्या है, अभी जैसे अभी कल ही मैं एक इसमें देख रही थी इंस्टा में कि एक लेडी बोल रही थी क्या हम अपने भाई से, फादर से, मदर से, बहन से डिवोर्स लेते हैं? नहीं लेते हैं ना, क्योंकि वो रिश्ता ऐसे झगड़ के खत्म कर दो। हाँ फिजिकल वायलेंस जा रहा है वो अलग बात है, दैट्स अ टोटली डिफरेंट, डोमेस्टिक वायलेंस केस वो अलग है।
बट आर्ग्यूमेंट्स होता है, वो नेचुरल है. अगर आर्ग्यूमेंट्स नहीं है तो शादी क्या है, राइट? बिना आर्ग्यूमेंट के शादी में मजा नहीं है. कभी कभी मेरा एक क्लाइंट है, वो मुझे बोलता था, यू नो माय पेरेंट्स डोंट टॉक टू ईच अदर. मतलब मेरे पेरेंट्स ना एक दूसरे से बात ही नहीं करते. तो बोले ठीक है ना, नहीं वो आर्ग्यू ही नहीं करते. बोलो अभी एक लेवल में, एक एज में आकर के, जैसे अभी मैं और प्रभु जी, हम लोग सिर्फ जितना जरूर है उतना बात करते हैं. बिकॉज वो भी दिन भर ऑफिस में बात करके वो थक जाते हैं, मैं क्लाइंट के साथ बात करके मैं थक जाती हूँ. तो एक दूसरे के साथ में बात करने के लिए एनर्जी नहीं रहते. सो सिर्फ जितना जरूरी है उतना आर्ग्यू करते हैं, और जितना जरूरी है उतना ही बात करते हैं. सिंपल एंड सेफ है ना. तो ऐसा नहीं कि आर्ग्यूमेंट नहीं होता, होता वो भी होता है, लेकिन अभी हमको पता है कि बाउंड्री है, ठीक है, इससे ज्यादा नहीं, ये नहीं झेल पाएंगे या नहीं झेल पाएंगे. तो हमको पता है कि इतने में हमको समाप्त करना है ये डिस्कशन. तो एक लेवल शादी में एक लेवल आ जाता है जब वी स्टार्ट अंडरस्टैंडिंग कि ठीक है, अभी बस हो गया, इनफ. इससे ज्यादा हम लोग एक दूसरे को धक्का नहीं मार सकते. शी कांट चेंज बियॉन्ड दिस, ही कांट चेंज बियॉन्ड दिस. तो वो एक्सेप्टेंस बहुत जरूरी है, पर वो आने को थोड़ा टाइम लगता है. इसीलिए मैं जब भी प्री मैरिटल काउंसलिंग के लिए कोई आता है ना, तभी मैं पूछती हूँ, तभी मैं हमेशा गाइड करती हूँ कि ये मत देखो उसमें अच्छे क्वालिटीज क्या है, उसके साथ तो तुम जिंदगी भर जी लोगे, लेकिन बुरे क्वालिटीज क्या है वो देखो पहले. क्या तुम उसके साथ रह पाओगे, कैन यू लिव विद द इम्परफेक्शंस, वो जरूरी है. अगर उसके साथ तुम निभा सकती हो, इसके 1 2 3 4 5 6 7 है, ये सब मैं झेल पाऊंगी रेस्ट ऑफ माई लाइफ, तो ही डिसीजन लो. सेम थिंग आई टेल द बॉय ऑल्सो, ये ऐसी है, मुफट है, ये है, वो है, सब कुछ है, देख लो. कैन यू टॉलरेट, क्या तुम झेल पाओगे, क्या तुम्हारे पेरेंट्स झेल पाएंगे, ये भी इंपॉर्टेंट है. बिकॉज शादी 2 फैमिलीज में होते हैं. तो ये सब चीजें हैं. तो अगर आप एक दूसरे के इम्परफेक्शन से मैनेज कर पाते हो, डील कर पाते हो, तो शादी सक्सेसफुल. और ओवर अ पीरियड ऑफ टाइम एक्सेप्ट कर लेते हैं ना हम लोग, ठीक है भाई, ये ऐसे ही है, ये ऐसी है, इसका कुछ इलाज नहीं होने वाला है. स्वभावाचा इलाज नाही म्हणतो ना आपण, तसंच असतं ना. आम्ही रिसर्च केलेले आहे ते. मी जे इन्व्हेंटरी हे करते ना, पर्सनॅलिटीचं सायकोमेट्रिक टेस्टिंग करते, मी सगळ्यांना माझ्या क्लायंट्सला नंतर सांगते, इसमें 10 to 15% चेंज होगा, उससे ज्यादा नहीं होने वाला है. कैन यू लिव विद दैट 15% चेंज, यू डिसाइड. तो ये रिसर्च्ड है. पर मैंने ये साइड भी देखा है, मेरे फादर इन लॉ में बहुत चेंज हो गए. इट्स अ ह्यूज थिंग फॉर मी. मैं जब शादी करके आई थी तभी वो ऐसे, मतलब उनको हिटलर बुलाते थे घर पे. मैं बात करने से डरती थी उनसे, यू नो, और वो भी बात नहीं करते थे मुझसे बिकॉज नाराज थे. बोलना जरूरी है कि हम लोग का लव मैरिज है. कभी मैंने बोला था घर में कि दैट ऐसा है, और ये साउथ इंडियन है, तमिल है, और तो ते म्हणजे काय तुला काय दुसरं कोण मिळालं नाही का, चांगली महाराष्ट्रीयन मुलगी मी शोधली असती, चांगल्या आणली असत्या. मी त्यांना सांगितलं की तू विचार कर. मला म्हणाले, अरे मीच माझ्या घरामधला सगळ्यात एक रिबेलियन म्हणताय, म्हणजे काय म्हणतात रिबेलियन, क्रांतिकारी. माझ्या वडिलांना दादा म्हणायचे, कारण ते दादाच होते सगळ्यांसाठी. म्हणजे तर मी त्यांना सांगितलं, दादा तुम्ही पण थोडा विचार करा ना जरा, आपण 2-3 दिवसात बोलूया. त्यांच्यासाठी असं शॉक होता की हा असं काही बोलू शकेल वगैरे. पण ते असतात ना, प्रेम आंधळ असतं. लगा अब याद है ना. अगोदर लागलं त्यामुळे आता आठवण झाली. पण त्याच्यानंतर म्हणजे हा भाग विनोदाचा झाला. आणि मी आणखी एक विनोद सांगायचा होता, म्हणजे की पुरुषांसाठी माहेर नसतं. पुरुष पुढे जाऊ शकत नाही. बायको असते ती माहेरी जाऊ शकते आईकडे. पुरुष आहे तर तिकडेच थांबायचंय, काय होतं बघायचंय. तर ते असतं. पण तरी सुद्धा प्रत्येकाचे चॅलेंजेस असतात. म्हणजे पुरुषांसाठी, स्त्रियांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस असतात. पण त्याच्यानंतर
जो आमूलाग्र बदल झाला, म्हणजे माझ्यापेक्षा ते म्हणजे माझं कधीच कौतुक करायचे नाही, तेवढे विशेष कौतुक नाही, कधीतरी करायचे, पण जे कोणी घरी येतील ही माझी मुलगी आहे आणि ही सर्व काही म्हणजे सगळ्या गोष्टी ना ती त्याच्या जे काही फायनान्शियल गोष्टी असतात ना ते पण ते तिलाच सांगायचे. सगळं एवढं त्यांचं म्हणजे एवढं क्लोज बॉन्डिंग झालं. का झालं हे? दॅट इज बिकॉज ऑफ सर्व्हिस ॲटिट्यूड. आणि मी कधी कधी तिला सांगायचो, तू एवढी का सेवा करते, तू एवढी सवय लावू नको त्यांना. चांगली सेवा करू. कधी कधी असं होतं ना की आपण चांगली सेवा करतो, आता या यात्रेमध्ये खूप छान प्रसाद असतो आणि मग आपल्याला वाटतं की हा आता अशाच प्रकारचा प्रसाद सर्वीकडे मिळणार, अशाच प्रकारचं कम्फर्ट मिळणार. मग कधी कधी आपल्याला तसं मिळत नाही आणि मग अपेक्षा भंग होतो. तर मी तिला सांगायचो, पण तिने कधीच ते ऐकलं नाही म्हणजे. आणि ती आपलं म्हणजे हा पार्ट होता, म्हणजे मी सांगणार आणि ती नाही ऐकणार, म्हणजे या बाबतीमध्ये. बाकी सर्व बाबतीमध्ये ती छान ऐकते आणि मी पण चांगलं ऐकतो. आमच्यामध्ये कधीच वाटलं नाही, कधीच नाही. म्हणून आम्हाला गोंधळांना हार घातला आणि इकडे काय म्हणा. हो. तर अशा प्रकारे म्हणजे जी सेवाभाव आहे ना, हा सेवाभाव आहे ना, हा ऍक्च्युली हार्ट ट्रान्सफॉर्मिंग असतो. म्हणजे आपण कितीही नुसतं बोलू आणि ऍक्च्युअल जेव्हा सेवा करतो एखाद्या व्यक्तीसाठी ना, त्या व्यक्तीचं हार्ट म्हणजे हृदय बदल होणं हे होणारच आहे, त्याच्यामध्ये काही ऑप्शनच नसतो. आणि ते आम्ही पाहिलं आमच्या घरामधलं, म्हणजे खूप मोठं उदाहरण. पण माझी आई कशी होती, तिला म्हणजे ती खूपच म्हणजे साधी, प्रेमळ आणि नेहमीच म्हणजे तिला भक्ती वगैरे, तिने असं तिला सांगावं पण लागलं नाही. मी जेव्हा पहिल्यांदा हातात माळ घेतली तेव्हा ती म्हणाली, अरे हा ह्याच्यात काय झालं, हा काय झाला. आणि मी म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा मला खूप लाज वाटायची की अरे माळ करायची, म्हणून मी असं कधीतरी रात्री लाईट बंद झाले किंवा असं सकाळी बेडशीट घेऊन डोक्यावर बेडशीट करायचो आणि हातात माळ घ्यायचो आणि मग हळूहळू चॅटिंग करायचो. पण ते तिला कळलं कधीतरी, पण ती खूप खुश झाली की अरे हा आपला मुलगा त्याला चांगल्या मार्गाला लागला आहे. कधी वाईट मार्गावर नव्हतो मी. पण वडिलांमध्ये जो बदलाव आला तो त्याच्यासाठी मी सांगतो की 99% रिस्पॉन्सिबल उषामध्ये होती. याच्यासाठी टीम वर्क लागतं. जेव्हा घरामध्ये आपल्याला बदल करायचा असेल तेव्हा खूप टीम वर्क लागतं. तुला आज 9 वाजता डायरेक्ट नाही, मी तेच सांगत होती की त्यांनी पण खूप मला प्रेम दिलं. ऍक्च्युली खूप मला प्रोत्साहन दिलं. जेव्हा मी माझं मास्टर्स करायला हे घेतलं होतं तेव्हा सगळ्यांपेक्षा जास्त खुश ते झाले होते. त्यांनी मला सांगितलं हो, आय मीन त्याच्यानंतर मला सांगितलं तू PhD पण कर. म्हणजे त्यांना अकॅडमिकली एकदम ओरिएंटेड होते ते. आणि मी नॉर्मली काय 7 वाजले की मी त्यांना जेवण वाढायला देते, म्हणजे जेवण वाढून वगैरे देते. तेव्हा ते 2 वर्ष त्यांनी स्वतः घेतलं जेवण. तर तू अभ्यास कर बसून, तुझं जे काय असेल ते कर, मी घेतो माझं जेवण. म्हणजे त्यांनी जर बघितलं की मी काय अभ्यास करते बसून तर ते सांगणार नाही ना तू करू नको, मी घेतो गरम करून, काय मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून मी गरम करून घेऊन. म्हणजे ही वॉज व्हेरी सपोर्टिव्ह. खूप म्हणजे मला सपोर्ट केलं त्यांनी सगळ्या गोष्टीत. आता ह्यांनी तेच त्यांचे पैसे आले तर सगळं माझ्याकडेच. म्हणजे ह्यांना माहित पण नाही म्हणजे किती देणार काय, सगळं उषा माझं पेन्शनाला ट्रान्सफर करून घे तुझं अकाउंट मध्ये. म्हणजे एवढं विश्वास होता ना, म्हणजे ब्लाइंड फेथ. आणि कधीही विचारलं नाही की तू माझ्या पैशाचं काय केलं, कुठे खर्च केलं. फक्त ते मला येऊन सांगणार माझं ना फक्त ते रिचार्ज करून दे. म्हणजे आता मला ते सगळं आठवण येऊन हे थोडं इमोशनल होते मी की ऑलमोस्ट 1-1.5 महिने मी खूप म्हणजे आठवण करून मी खूप रडली ऍक्च्युली बाबांसाठी. की मला असं वाटायचं की आले
दरवाजा ते खटखटात माझ्या बेडरूमचं दोर, उषा बघ जरा मोबाईल मध्ये, आणि तेच मला इरिटेट व्हायचं पण की काय परत परत माझ्याकडे येतात. आणि मला ऍक्च्युली माहित नाही मोबाईल बद्दल सगळं. मी सांगायची त्यांना स्वप्नील येणार आहे संध्याकाळी, तुम्ही स्वप्नीलशी बोला, पण माझ्याकडेच येणार, आणि मी नाही तर तन्वीकडे, ती दुसरी. तर तिला पण, अरे मम्मी मेरे को नहीं मालूम है क्यों मेरे पीछे पड़े. मालूम नहीं, पप्पा को बोलने का शाम को आएंगे तो. तर सो एक्सचेंज असं झालं की माझे वडील लवकर वारले. मी 22 वर्षाचे काय ते होते तेव्हा वडील वारले. आणि मी जेव्हा लग्न होऊन आली आणि हे बघितलं की भाई ये मेरे पिताचे के स्थान लेने वाला पॉसिबल नाहीये. बट ग्रॅज्युअली एवढं चेंज झालं आमच्यामध्ये, किती म्हणजे खूप असं काय म्हणते, इमोशनली वी बिकेम व्हेरी स्ट्रॉंग. बॉन्ड आमचं खूप स्ट्रॉंग झालं. आणि ज्या दिवशी ते गेले त्या दिवशी मीच होती घरी, आणि प्रभूजी पण नव्हते. प्रभूजी पुण्याला होते, मी होती, तन्वी पण नव्हती, मी एकटी होती. आणि मी खूप ट्राय केलं त्यांना रिवाईव्ह करायला वगैरे. नॉर्मली काय आधीचं टाइमला काय असं मी त्यांना टॅप करायची, ते उठायचे. बट त्या दिवशी ते उठले नाही. तर मला लागलं की काहीतरी गडबड आहे म्हणून. तो एनिवे दॅट्स अ व्हेरी इमोशनल या. सो ते आहे. आणि हे सगळं बघून तन्वीला पण एक एन्व्हायरमेंट असं मिळालं की आजी आजोबांच सेवा करायचं, मोठे असेल त्यांच्याकडे म्हणजे उनके साथ कैसा व्यवहार करना चाहिए. तो हम लोग सदाचार एग्जाम्पल से सेट करते, बोलने से वो नहीं होता. जब तक हम वो बिहेवियर में दिखाते नहीं है, वो निकल के नहीं आता, तब तक वो एग्जाम्पल कंप्लीट नहीं होगा और बच्चे फॉलो नहीं करेंगे. तो सिर्फ वो ध्यान देना हमको. थैंक यू. हरे कृष्ण. नंदुला नंदन तिकडे आम्ही परत बोललोय. एक प्रश्न आहे तो त्यांच्याकडे आलेला आहे. हा प्रश्न आहे, यापूर्वी गुरूंकडून अनुग्रह घेतलेला आहे, आता इस्कॉन ग्रुप जॉईन केला आहे, तर 2 माळा किंवा 3 माळा दिल्या, 2 माळा जप हा पूर्वीच्या गुरूंनी दिलेला जप केला तर चालेल का? नक्कीच. आध्यात्मिक जीवनाचा पाया आहे कृतज्ञता. ज्याच्याकडे कृतज्ञता नाही तो आध्यात्मिक जीवनामध्ये पुढे कसा जाणार? पण आपला पहिला संपर्क ज्या कोणा गुरूंसोबत आलाय त्यांना विसरू नाही शकत आपण. त्यांनी त्यांच्या हिशोबाने, त्यांना जेवढं माहिती आहे तेवढं आपल्याला ज्ञान दिलं त्यांनी. ते कदाचित अपूर्ण असेल, पण त्यांच्या दृष्टीने त्यांनी प्रामाणिकपणे आपल्याला मदत करायचा प्रयत्न केला, तर त्यांना विसरून चालणार नाही. तर त्यांनी आपल्याला जो काही मंत्र दिलाय तो आपण जप करायला पाहिजे. जर आपण विशेष अनुग्रह केलाय, आपण जर ते कबूल केलंय की मी हा जन्म हा मंत्र बोलीन, पण त्यासोबत आपण परमपिता परमेश्वर कृष्णम वंदे जगद्गुरुम, श्रीकृष्ण हे सर्व ज्ञानाचे स्रोत आहेत. वेद निर्माण कसे झाले? परमेश्वराच्या श्वासोश्वासातून वेद निर्माण झाले. त्या वेदातून मग एक गुरु एक वाक्य बोलतायत, एक तत्व म्हणतायत, पण सर्व वेदांचे स्रोत आहे नारायणाचा श्वास. मग श्रीकृष्ण आहेत, त्या नारायणाचे पण स्रोत आहेत. आणि श्रीकृष्णाने जी गीता सांगितली त्या गीतेचा संदर्भ न घेता भारतामध्ये कोणी एक असा व्याख्यानकार आहे का जो व्याख्यान देतोय अध्यात्मावर आणि त्याच्यामध्ये भगवद्गीतेचा संदर्भ घेत नाही? असं आहे कोणी? त्याला जर या भारतात जगायचं असेल, आपल्या प्रवचनाला जर त्याला अधिकृत करायचं असेल, तर गीतेचा संदर्भ घ्यायला लागतो. विचार करा, श्रीकृष्णांनी जी गीता बोलली उत्स्फूर्तपणे, एका क्षणामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला आणि एवढं विस्तृत ज्ञान दिलं, त्या गीतेमधला एक वाक्य न बोलला तर त्याचं व्याख्यान अधिकृत होत नाही. तर त्या श्रीकृष्णांचं नामस्मरण हे किती महत्वाचं आहे आपल्यासाठी. तर म्हणून आपण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा जो मंत्र आहे हा केवळ हरिनाम नाही आहे. हा मंत्र आहे, हा परमेश्वराला हाक मारण्याचा मंत्र आहे. श्रीराम जय जय राम आहे, याच्यामध्ये परमेश्वराला हाक नाही मारत आहे आपण. पण हरे कृष्ण जो आहे हे संबोधन मंत्र आहे. जसं मी नादिया निमॅप्रभूंना हाक मारली तर म्हणतो अहो नादिया निमॅप्रभू, किंवा अखिल बंधू प्रभू जवळचे त्यामुळे अरे अखिल बंधू प्रभू है ना. तर अरे हा शब्द म्हणजे काय? मी हाक मारतोय. पण मी अखिल बंधू प्रभूंबद्दल जर यांच्याशी बोलत असेल तर म्हणेन अखिल बंधू प्रभूंनी असं, त्याच्यामध्ये अरे नाही. अरे आलं म्हणजे मी साक्षात त्या व्यक्तीला हाक मारतोय.
तर हरे कृष्ण महामंत्र जो आहे हा राधा आणि कृष्णांना हाक मारण्याचा मंत्र आहे. हरे, हे राधे, सीते, ललिते, विशाखे. तर जेव्हा ललिता आहे त्याला आपण हाक मारतो तेव्हा ते ललिते होतं. विशाखाला जेव्हा हाक मारतो तेव्हा विशाखे कुठे गेलीस तू, सीते कुठे आहेस तू. तर जेव्हा आपण व्यक्तीला हाक मारतो तेव्हा ते हराचं हरे होतं, राधाचं राधे होतं. तर हा हरे कृष्ण महामंत्र आहे हा परमेश्वराचं नामस्मरण नाहीये, हे परमेश्वराला संबोधन करून त्याला हाक मारण्याचा मंत्र. तर आपण प्रत्येक वेळेस जेव्हा हरे कृष्ण महामंत्र बोलतो आपण परमेश्वराला हाक मारतो, हे कृष्ण, हे राधा राधा. तर आपण परमेश्वराला हाक मारून काय विचारणार त्यांना, मला काहीतरी तुमच्या सेवेमध्ये स्थान देणार का. तर इतका जवळचा हाक मारण्याचा मंत्र श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला दिला आहे, तो आपण कधीही दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. कधीही आपण त्याला, प्रभूजींनी समजा हाक मारली मला, अखिल बंधू प्रभूंनी नंदुलाल दास असं हाक मारली आणि मी बघितलं त्यांच्याकडे आणि अखिल बंधू प्रभू खाली बघून काहीतरी करायला लागले, म्हणजे चुकीने बोलले. परत अरे नंदुलाल दास, अरे म्हणतात, अरे म्हणजे हाक मारतायत मला, ते त्यांच्याशी नाही बोलत नंदुलाल असं केलं असं नाही, अरे नंदुलाल दास. परत बघितलं ते खाली बघताय. मग त्यांना जाऊन विचार, प्रभूजी तुम्ही 3 वेळा मला हाक मारताय आणि मी जेव्हा तुमच्याकडे बघतो तेव्हा तुम्ही खाली बघताय, काय करताय. मग ऍक्च्युली हरे कृष्ण महामंत्र आहे हा हाक मारण्याचा मंत्र आहे. आपण सिरियसली घेतलं पाहिजे हरे कृष्ण महामंत्राला. आणि जर मनापासून हा हरिनाम घेतला आपण, श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला ते द्यायला तयार आहेत जे आजपर्यंत कुठल्याही अवताराने दिलं नाहीये. फक्त ज्ञान नाही देतात श्री चैतन्य महाप्रभू, आपल्याला श्रीकृष्णांच्या हृदयामध्ये प्रवेश देतात. शिशुपालाने श्रीकृष्णांना स्वतः बघितलं पण शिशुपालाला श्रीकृष्ण दिसले नाही. दुःशासनाने, शकुनीने, कर्णाने श्रीकृष्णांना बघितलं पण श्रीकृष्णांना ओळखू नाही शकले. आपण श्रीकृष्णांना न बघता श्रीकृष्ण मुळात कोण आहेत ते शिशुपालाला नाही माहिती, ते दुःशासनाला नाही माहिती, पण श्रीकृष्णांना बघितलं त्यांनी. आपण न बघता श्रीकृष्ण कोण आहेत. लहान मुलाला जरी विचारायचं म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे सगळ्यात जवळचे मित्र आहेत, श्रीकृष्ण म्हणजे सगळ्यात जवळचे प्रेमळ व्यक्ती आहेत, श्रीकृष्ण म्हणजे दया सिंधू, करुणा सिंधू आहेत. लहान लहान मुलांना पण श्री चैतन्य महाप्रभूंनी ते सांगितलंय जे श्रीकृष्णांच्या उपस्थितीमध्ये लोकांना नव्हतं माहिती. एवढा दुर्मिळ महामंत्र आपल्याला दिला आहे, तो आपण कधीही दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. आणि तुम्ही जो मंत्र जप करताय, पूर्वीच्या गुरूंनी तुम्हाला अनुग्रह करून तुम्ही जो करताय तो करा, पण हरे कृष्ण महामंत्राला कधी सोडू नका. खूप 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 अमाप अमर्याद कृपा श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला दिली आहे, त्याला गमावू नका. हरे कृष्ण. त्याच्यामध्ये मी आणखी एक सांगू शकतो की म्हणजे भक्त होते आणि ते मला सांगत होते की कशा प्रकारे ते पण अशा प्रकारे जुना त्यांनी एक गुरु वगैरे होते. तर त्यांनी जेव्हा हा विचार आला आणि ज्या त्याने कनेक्शन झालं इस्कॉन बरोबर, सो त्यांनी मला सांगितलं, आता ते सिनियर ड्युटी आहे, पण त्यांनी सांगितलं की अशा वेळेला मी आता हा विचार करतो की ऍक्च्युली माझे जे जुने गुरु होते त्यांच्या कृपेमुळे मला हा हरेकृष्ण महामंत्र मिळाला आणि मी इस्कॉनची निगडीत झालो. हा एक त्यांनी विचार, एक वेगळा विचार त्यांनी मांडला त्याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड आहे. बऱ्याच वेळेला हे होतं की सुरुवातीला आपण जेव्हा भक्तीमध्ये येतो तेव्हा काही भक्त असतात ते आपल्याला मार्गदर्शन करतात. हे केवळ दुसऱ्या संप्रदायाचा अशाची गरज नाही, आपल्या संप्रदायामध्ये सुद्धा असं होऊ शकतं की काही कॉन्सेप्ट, काही डिवोटी असतात ते आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतात. जसं मी जेव्हा भक्तीमध्ये आलो तेव्हा एक आमच्या घराजवळच आणखी एक ड्युटी राहायची, कृष्णामृत प्रभू म्हणून त्यांचं नाव आहे. तर ते मला दरवेळेला म्हणजे माझा कुठे प्रोग्राम असेल त्याच्यावर आम्ही लाईक ऑलमोस्ट एव्हरी डे संध्याकाळी इकडे प्रोग्राम तिकडे प्रोग्राम त्याच्या स्कूटरवर घेऊन मला जायचे. आणि त्यांच्यामुळे मी ती कधीच विसरू शकणार नाही की त्यांनी मला जी मदत केली आहे. पण त्यांनी ती सुरुवातीला मदत केली आहे, त्याच्यानंतर मग बाकी बरेच सिनियर डिवोटी होते किंवा बरेच भक्त होते ज्यांनी माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी मदत केली. सो आपल्याला असे बरेच भक्त मिळतील, बरेच गुरु पण मिळतील जे आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केले की आपण कुठे आपल्या डेस्टिनेशन पर्यंत. पुढचा एक प्रश्न आहे की जिथे इस्कॉन नाही किंवा लांबून लोक येऊ शकत नाही तिथे काय करावे. कोणाला उत्तर द्यायचं याच्यावरती? जिथे इस्कॉन नाही किंवा लांबून लोक येऊ शकत नाही तिथे काय करावे. खेडकर तुम्ही प्रीचिंग कमिटीचे मेंबर आहात ना?
तर जिथे जिथे ना अशा प्रकारे परिस्थिती असते की तिथे आता कोणीच भक्त नाहीये आणि तुम्ही भक्त बनायची सुरुवात झालेली आहे, तर सर्वात पहिल्यांदा आता आजकाल तर खूप सोपं झालंय त्या असं दृष्टीने, कारण आजकाल झूम आहे, ऑनलाईन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला बरेच लेक्चर्स ऐकायला वेळ मिळतात. जपा टॉक पण होता. आज सकाळी सुद्धा आपले भक्त इकडचे लोकल जे जयपूरचे ते आले तिकडे, काय माहिती तर नाही येत ना सगळे, पण ते आलेले त्यांचा ऑनलाईन झूम वरती जपा टॉक होता. आपल्या इकडे सुद्धा थँक्स टू कोविड एकादशीच्या दिवशी दुलाल बरोबर जपा टॉक होतो आणि जपा पण होतो एकत्रित. तर आजकाल हे सर्व फॅसिलिटीज आपल्याला मिळालेल्या आहेत, जेणेकरून सर्वात पहिल्यांदा आपली साधना आणि आपला उत्साह हा नेहमी वरती असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण एका स्तरावरती पोहोचतो आणि आपण आपल्या वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन आपण आपल्या इथलेच आजूबाजूच्या लोकांना प्रचार करायला सुरुवात करण्याची गरज आहे. तुम्हीच त्याचे लीडर बना आणि तुम्ही इतरांना पण भक्तीमध्ये आणा. तुमच्यासाठी तो संघ जो आहे, असोसिएशन आहे, कारण सगळ्या गोष्टी ऑनलाईन होऊ शकत नाही. आज जर तुम्हाला सांगितलं आता हे लेक्चर झालं त्याच्यानंतरचा प्रसाद आहे ना तो ऑनलाईन आहे, चालेल का? नाही, तुम्हाला पर्सनली पाहिजे ना प्रसाद द्यायला. सो पर्सनल असोसिएशन पण महत्वाचं आहे. सो तुमच्या भोवती असं वातावरण निर्माण करा जेणेकरून जास्तीत जास्त लोक भक्त पण बनतील आणि मग तुम्हाला पण असोसिएशन मिळेल त्याचं. कारण जरी तुम्ही सिनियर असाल तरी सुद्धा प्रत्येक व्यक्तीला, कितीही सिनियर असो, प्रत्येक व्यक्तीला एक भक्तांचं असोसिएशन असण्याची गरज आहे. त्यामुळे ही काही प्रॅक्टिकल गोष्टी आहेत की कशा प्रकारे आपण जर इतर आजूबाजूचे लोक आहेत जे फेवरेबल असतील तर त्यांना आपण आणण्याची गरज आहे. आणि जर तुमची तीव्र इच्छा असेल तर मग अशा अशा ठिकाणी प्रचार होऊ शकतो ज्याला काही म्हणजे आता आपले परमपूज्य इतरदुंद स्वामी महाराज त्यांनी अमेझॉन जंगलामध्ये जाऊन प्रचार केला. कोणी विचार पण केला नसेल. जे लोक माणसांना खातात अशा लोकांना त्यांनी प्रचार केला. माणसांना खातात हा, लिटरली, म्हणजे मनुष्यचं हे खाणं त्यांना काही वर्ज्य नाहीये. भूक लागेल तर समोरच्या व्यक्तीला, म्हणजे प्रभुपादांना पण कधी कधी सांगावं लागलं, आफ्रिकेत मध्ये जे भक्त होते ना त्यांना सांगावं लागलेलं की 4 नियमांच्या पालनापूर्व 5वा नियम आहे की जे डास आहेत आणि माशा आहेत त्यांना तुम्ही, कारण ते असे पकडून माशा खायचे किंवा डास पण खाऊ शकायचे, तर त्यांना सांगावं लागलं किंवा हे खाणं वर्ज्य आहे. आणि त्यांना सांगावं लागलं की जे गुरु आहेत त्या गुरूंचे कपडे किंवा त्यांची जे काही आहे ते चोरू नका, सांगावं लागलं. कारण प्रभुपादांची धोती वगैरे पण काही काही जणांनी घेऊन गेलेले. तर अशा घटना घडतात. पण तरी सुद्धा आपल्याला हे गरजेचे आहे की आपण कशा प्रकारे आपल्या बाजूला एक वलय निर्माण करणं, जास्तीत जास्त आपण भक्तांचा असोसिएशन मध्ये राहू, हा आपण आपल्याला प्रयत्न करायला. आणि त्याचं मार्गदर्शन जर तुम्हाला मी घेतलं वरिष्ठ भक्तांकडनं तर ऑटोमॅटिकली, आणि ही गरज आहे ऍक्च्युली. म्हणजे गौरांग प्रभू सांगत होते जीबीसी कॉलेजच्या एका प्रेझेंटेशन मध्ये की आज म्हणजे इस्कॉनचा प्रेझेन्स गावांमध्ये खूप कमी आहे, अजूनही खूप कमी आहे. तर गावांमध्ये हा प्रचार करणं ही गरजेची गोष्ट आहे. जर तुम्हाला वाढवायचं असेल प्रचार, आता जास्तीत जास्त पॉप्युलेशन गावांमध्ये पण आहेत ना. गावांमध्ये, मुंबईमध्ये किंवा शहरांमध्ये सर्व ठिकाणी मंदिरं बनत आहेत, पण जी छोटी खेडेगाव आहेत तिथे अजूनही नाही आहेत. म्हणजे आम्ही एक डिवोटी सांगत होते की वाडा, तलासरी त्या गावांमध्ये काही काही ठिकाणी मुलांना हनुमानजी कोण आहे हे माहित नाहीये. अशी परिस्थिती आहे, हनुमानजी कोण आहे हे माहित नाही गावांमध्ये. तर ही खूप गरज आहे. तर आपल्याला हे आपण या प्रकारे करू शकतो. आपल्या जवळपास प्रोग्राम स्टार्ट करण्याची तयारी करू शकतो. इस्कॉन बारामती चॅनल मध्ये 1100 व्हिडिओ आहेत. 1100 व्हिडिओ आहेत. सांगू इस्कॉन बारामती कोणाला माहिती आहे का? युट्यूब चॅनल तर केळकर भाऊ सांगतायत की आपला इस्कॉन बारामतीचा युट्यूब चॅनल आहे आणि त्या युट्यूब चॅनल वरती जवळजवळ 1100 व्हिडिओ आहेत. वेगवेगळ्या
Topics. टॉपिक्स वरती वेगवेगळ्या भक्तांनी दिलेली लेक्चर्स, इन्क्लुडिंग प्रभूजींची लेक्चर्स आहेत, नंदनलाल प्रभूंची लेक्चर्स आहेत, बरेचसे बाकीचे जे स्पीकर्स आहेत त्यांची लेक्चर्स त्याच्यावरती रेकॉर्ड केलेली आहेत. जर तुम्ही लाईव्ह नाही बघू शकत असाल तर ती नंतर जाऊन तुम्ही बघू शकता. आणि इस्कॉन डिझायर ट्री आहे, हरे कृष्णा टीव्ही आहे, असे बऱ्याच गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्यांचा तुम्ही फायदा घेऊ शकता. नेक्स्ट प्रश्न आहे की राधाकृष्णांची मूर्ती भेट म्हणून मिळाली, आपण त्यांची पूजा करू शकतो का? तर सर्वात पहिल्यांदी गोष्ट अशी आहे की राधाकृष्ण जेव्हा मूर्ती आहे त्यांची पूजा करतात त्याच्यासाठी खूप कडक नियमांचे पालन करण्याची गरज असते. आणि बऱ्याच वेळेला आपण आपल्या गृहस्थाश्रम मध्ये राहून आपल्याकडे ही फॅसिलिटी नसते की आपण कशा प्रकारे त्यांची सेवा करू शकतो. जे खूपच म्हणजे त्यांची म्हणजे आर्थिक परिस्थिती आहे किंवा त्यांचे केवळ आर्थिक नाही पण त्यांना वेळ पण आहे, या सर्व गोष्टींचं बऱ्याच गोष्टींचं आपल्याला बघावं लागतं. त्याच्यानंतरच आपण तो निर्णय घेऊ शकतो आणि तो सुद्धा आपण स्वतः निर्णय नाही घ्यायचा. जेव्हा कधीही अशी घटना असेल तर त्यावेळेला आपल्याला वरिष्ठांकडे मार्गदर्शन घ्यावं लागतं किंवा गुरुकडे सुद्धा कधी कधी गुरुकडे पण जाऊन त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं की मी हे करू शकतो का, कारण ते आपल्याला सांगू शकतात की की आपण त्या लेवलला आहोत की नाही. दुसरी गोष्ट ही होते की जे त्याच्यामध्ये ज्या सेवेमध्ये जर अपराध झाले तर तो बॅकफायर होतो आपल्यावरती, म्हणजे आपला अधोगती होऊ शकते त्याच्यामध्ये. तर त्यामुळे गौरनीता आहे किंवा जगन्नाथ बलदेव सुभद्रा हे खूप मर्सीफुल आहेत, खूप त्यांची कृपाळू आहेत ते. त्यामुळे त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याकडनं चुका झाल्या तर त्या माफ होऊ शकतात. पण याचा अर्थ असं नाही की आपल्याकडे गौरनीता आहे तर आपण कसंही केलं पाहिजे, काही केलं तरी चालेल असं पण नाही. तर त्यामुळे जेव्हा असा कधी प्रसंग येतो तर त्यावेळेला खूप विचार करण्याची गरज आहे. आता काही वर्षापूर्वी असं झालेलं की मुंबईमध्ये सुद्धा बरेच भक्तांनी राधाकृष्ण डीटी वगैरे आणल्या आणि आम्हाला दोघांना पण वाटायला लागलं की आपल्या घरी पण अशा मार्बलच्या डीटी असाव्यात म्हणून. तर आम्ही दोघांनी एकदा विचारलं, प्रेम केशव प्रभू जे आपले पुजारी आहेत मंदिराचे हेड पुजारी आहेत, ते वन ऑफ द हेड पुजारीज ना, तर त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी खूप म्हणजे चांगलं हे सांगितलं. ते म्हणाले की प्रभूजी तुम्ही दोघे आहात, तुमची मुलगी आहे, तिचं लग्न होईल, ती जाईल, त्याच्यानंतर तुम्ही दोघे त्या मूर्तींची काळजी घेऊ शकतात का? राधाकृष्ण जे आहेत तुमच्याकडे त्यांची काळजी घेण्याची तुमची तयारी आहे का? आणि तुम्ही गेल्यानंतर कोण करणार? हा पण एक प्रश्न आहे. मग नंतर मग तो प्रश्न येतो की हा आपण आता डोनेट करू, हे करू, ते करू, हे अशा बरेच अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आणि तुमचं आयुष्य काय, म्हणजे तुमची सेवा काय आहे? आता आम्ही दोघेही म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या जरी पाहिलं वेगवेगळ्या सेवा आहेत किंवा ज्या आहेत, त्यामुळे एक बिझी शेड्यूल आहे आणि त्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही तुम्ही भगवंतांना जर अशा प्रकारे राधाकृष्ण रूपामध्ये जर तुम्ही आणलं तर तुम्ही त्या प्रकारे त्यांची सेवा करू शकता का, याच्यावरती विचार करा. तर त्यावेळेला आमचा लगेच म्हणजे एका मिनिटामध्ये आम्ही जमिनीवरती आलो की म्हटलं की नाही, हे आपल्याला जमणार नाही या गोष्टी, म्हणजे त्याच्यासाठी एक स्पेसिफिक हे असण्याची गरज असते. तर त्यामुळे राधाकृष्णाची जरी कोणी आपल्याला गिफ्ट वगैरे दिलं असेल तर तुम्ही त्यांना म्हणजे पूजा करण्यासाठी तुम्हाला पूर्ण ऍक्च्युली मार्गदर्शन घेण्याची गरज आहे. आणि जर कोणी दिलंच असेल म्हणजे मेटलचे वगैरे डीटीज असतात किंवा काय असेल तर त्याची स्थापना किंवा हे करू नका त्याच्यामध्ये. जस्ट वर्शिप देम, म्हणजे नॉट ॲज अ इन्स्टॉल डीटीज, वेलकमिंग वगैरे असं न करता तशा प्रकारे तुम्ही करू शकता. पण शक्यतो ज्या लोकांकडे किंवा मंदिरामध्ये जर आपल्याला ती तयारी असेल तर मंदिरामध्ये आपण त्यांना जिथे गरज असेल तिकडे आपण त्यांना हे देऊ शकतो. म्हणजे माझ्याकडे काही एक भक्त आलेले, त्यांच्याकडे मार्बलच्या डीटीज होत्या, गौरनीता डीटीज, आणि त्यांना ते जमत नव्हतं त्यांची सेवा करण्यासाठी. तर त्यांनी मला अप्रोच केलं की काही करता येईल का. आणि लकीली त्यावेळेला आमचं वसईच्या हॉस्पिटलमध्ये एक आम्ही नवीन हे करत होतो आणि तिथे मंदिरामध्ये सेवा करण्यासाठी गरज होती, म्हणजे तिकडे लोक पण उपलब्ध होते.
मग आम्ही त्या DTs आहेत त्या आम्ही तिथे पाठवल्या. म्हणजे त्यांनी अरेंजमेंट केली, अल्टर आणि सर्व त्यांनी तिकडे दिलं आणि त्या प्रकारे मग त्यांची तिकडे सेवा झाली. त्यामुळे अशा प्रकारचे आपल्याला ऑप्शन्स बघण्याची गरज आहे जर असं परिस्थिती आली तर. तो येस, नाही अगोदरचे काही प्रश्न. वडील आणि टीनेज मधील मुलं यांचे बॉन्डिंग कसे असावे किंवा ते चांगल्या प्रकारे कसे असावे याच्यावरती तो आहे. मी उषामतीला देतो कारण ती काउन्सिलर आहे, त्यामुळे तिला काउन्सिलर म्हणजे मेंटल हेल्थ सुद्धा आणि टीनेज आणि हे सर्व प्रसंग खूप तिने अनुभव घेतलेले आहेत त्यांचे, तर शिविट. टीनेजर म्हणजे हल्ली टीनेज स्टार्ट अर्ली. एक 10-11 वर्षातच प्री टीन्स म्हणतात आम्ही याला, तेव्हापासून चालू होतो. तर फक्त आपण टीनेज इयर्सचं बघू नाही शकत की रिलेशनशिप बॉन्डिंग कसं इम्प्रूव्ह करायचं. लहानपणीपासून कसं होतं ते बॉन्डिंग ते पण गरजेचं आहे. कारण लहानपणीपासून जर फादर आणि आता डॉटर है कि सन है जो भी है, अगर उनमें ऑलरेडी डिस्टेंस है तो वो डिस्टेंस टीनेज में आने के बाद में बढ़ेगा, कम नहीं होगा. तो सडनली अगर फादर बोलता है कि मेरे को आई वांट टू बिकम योर फ्रेंड, वो टीनेजर वो एक्सेप्ट नहीं करने वाले, बिकॉज उन्होंने कभी फादर को फ्रेंड के फिगर में देखा ही नहीं, उन्होंने फादर को फादर के फिगर में देखा है, विच इज ओके. बट अगर क्लैशेस हो रहा है, झगड़े हो रहे हैं, आर्ग्यूमेंट्स हो रहे हैं, तो मीडिएशन करने का जरूरत है किसी थर्ड पार्टी को या तो फादर को. सब बिकॉज टीनेजर्स का जो ब्रेन रहता है वो इमोशन ड्रिवन रहता है. जो उनका क्या बोलते हैं हम लोग, प्री फ्रंटल कॉर्टेक्स जो बोलते हैं, जो फ्रंटल ब्रेन इधर का है, वो डेवलप हुआ नहीं रहता है. तो उनका लॉजिकल थिंकिंग जो है वो तब आई थिंक ओनली 21 ईयर्स ऑफ एज तक ही वो लॉजिकल थिंकिंग शुरू होता है, तब तक वो डेवलप होता है. तब तक वो लोग इमोशनली ही सोचते हैं. तो दैट्स वाई वो हम लोग देखते हैं ना, टीनेजर्स का एकदम इम्पल्सिव रिएक्शन रहता है, जल्दी रोते हैं, जल्दी हंसते हैं, जल्दी इरिटेट हो जाते हैं, गुस्सा होता है, जो भी है सब उनका एक्सट्रीम में रहता है. या तो एक्सट्रीम में रहते हैं या एक्सप्रेस ही नहीं करते, ऐसे टीनेजर्स भी देखे मैंने. सो इट इज टू डाइवर्स, यू नो, इसमें चला जाता है. तो अगर हमको उनको दोनों को साथ में लाना है तो जरूरी है कि पहले फादर से बात करें, बिकॉज फादर इज मैच्योर. उनको समझने की जरूरत है कि टीनेजर कैसे बिहेव करते हैं और उनके हिसाब से थोड़ा बहुत फादर को भी चेंज करना होगा और टीनेजर को भी समझाना होगा कि आपके फादर, जैसे अभी मैंने बोला थोड़ी देर पहले, कि ये इतना ही चेंज हो सकते, इससे ज्यादा उनसे एक्सपेक्ट मत करो. करेक्ट. सो टीनेजर को भी वो समझना जरूरी है कि मेरे फादर या मदर या जो भी है उनमें इतना ही चेंजेस हो सकता है, इससे ज्यादा मैं उसमें एक्सपेक्ट नहीं कर सकती. तो तब से हम उनको वो फ्रस्ट्रेशन या टॉलरेंस लेवल बढ़ाने की सीख देते हैं, बिकॉज इट इज इम्पोर्टेंट. जब अगर हमने उनका हर डिमांड फुलफिल किया तो ऑब्वियसली वो टॉलरेंस लेवल बढ़ेगा नहीं. तो कभी कभी फादर फिगर को थोड़ा स्ट्रिक्ट होना पड़ता है. मदर्स अगर लीनियंट है, जैसे हमारे घर में मैं लीनियंट हूँ, ये स्ट्रिक्ट है, तो मैं हमेशा अच्छी बन जाती हूँ, ये बेचारे बुरे बन जाते हैं, ये इसमें. तो वो बैलेंस रखना जरूरी है. और फादर्स नॉर्मली क्यों ऐसा करते हैं, क्योंकि फादर्स थिंक लॉजिकली एंड मदर्स थिंक इमोशनली. तो ये हमेशा वो क्लैश रहेगा. तो जब लॉजिकल ब्रेन और इमोशनल ब्रेन मिलता है तो आर्ग्यूमेंट ही होगा, बिकॉज मैं इमोशनली सोच रही हूँ, ये लॉजिकली सोच रहे, तो दोनों का वो सोच कभी मैच नहीं होने वाला है. तो बच्चे को ये समझना जरूरी है कि फादर्स आर ऑलवेज गोइंग टू बी लॉजिकल, मोस्ट ऑफ द टाइम्स, ऑलवेज नहीं. वो इमोशनल हो सकते हैं, समझ सकते हैं, लेकिन उनको थोड़ा वक्त देना जरूरी है. सो बोथ नीड टू बी, इसमें थोड़ा इंडिविजुअल काउंसलिंग की जरूरत है. ये मैंने अभी तो जो बताया वो जेनेरिक है. अगर प्रॉब्लम बहुत ज्यादा है तो यू कैन टेक, अपने यहाँ पे काउंसलर्स हैं बहुत सारे, यू कैन टॉक टू देम, या फिर मुझे अप्रोच कर सकते हैं, मैं भी हेल्प कर सकती हूँ.
सो मच. सो 2 प्रश्न आहेत. सॉरी. दोन प्रश्न आहेत आणि 10 मिनिटाचाच वेळ आहे आता, तर मी ब्रीफली आन्सर करेन त्यांची. आपण गृहस्थाश्रमात असताना आपली भक्ती मध्ये प्रगती होत आहे हे कशावरनं समजावे? सो गृहस्थाश्रम हा ॲक्च्युली सेवाश्रम आहे. म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये सेवा करण्याचा, जसं आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, सेवा दोन्ही ठिकाणी होते. एक तर घरामध्ये पण होते आणि घराच्या बाहेर पण होते. सो दोन्ही गोष्टींमध्ये सेवा जर होत असेल तर तो बॅलन्स गृहस्थाश्रम आहे. हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जसं मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे आपल्याकडे बऱ्याच जबाबदाऱ्या असतात. एक गृहस्थ म्हणून आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या, आणि या जबाबदाऱ्यांमध्ये आपण बॅलन्स कसं करतोय हे मार्गदर्शन आपण एखाद्या काउन्सिलर किंवा सिनियर भक्ताकडनं घेण्याची गरज असते. आणि काउन्सिलरचं ऍक्च्युली काय महत्व आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. काउन्सिलरचं महत्व केवळ काउन्सिलिंग मीटिंगसाठी पण अटेंड करतोय, चला आपण काहीतरी कथा ऐकली किंवा काही कीर्तन केलं, भजन केलं, केवळ याच्यासाठी नाही आहे. त्याच्यानंतर जेव्हा खरं जे कार्य आहे, खरी जी सेवा चालू होते त्याच्यासाठी दोघांचाही महत्व आहे. जे काउन्सिलीज आहेत त्यांचा आणि काउन्सिलर दोघांचाही महत्वाचा भाग आहे. म्हणजे मी पर्सनली जेव्हा माझे जेव्हा काउन्सिलर होते तेव्हा, आणि अजूनही माझे काउन्सिलर आहेत, असं नाही की माझ्यासाठी कोणी काउन्सिलर नाही, तर एक चेक असणं गरजेचं आहे. आपलं एक कमिटमेंट, की कोणाला तरी जाऊन सांगणं की मी अशा प्रकारे मी करतोय, माझी साधना अशी चालली आहे, माझी सेवा अशी चालली आहे, माझ्या घरच्या जबाबदाऱ्या अशा मी करतोय, हे कोणाला तरी जाऊन सांगणं आणि त्यांच्याकडनं समजून घेणं की मी राईट ट्रॅकवरती आहे की नाही, हे फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी एक कोच असण्याची गरज असते. हा कोच काय करतो की आपल्याला गाईड करतो, हा तुम्ही आता बरोबर ट्रॅकवरती चाललेत किंवा तुम्ही ऑफ ट्रॅक जाताय. एखाद्या डॉक्टरकडे आपण जातो तेव्हा डॉक्टरकडे आपण हे नाही सांगू शकत की अर्धी माहिती नाही देऊ शकत. आता कृष्ण मुरली प्रभू ऑर्थोपेडिक डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे जाऊन आपली जर पाठ दुखत असेल, लोअर बॅक खाली पाठ दुखत असेल, तर आपण फक्त त्यांना थोडं वरतीच दुखतंय इकडे, ते वरच्यासाठीच इलाज करतील व खालच्या पाठीसाठी नाही करणार ते. तर तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाता तेव्हा तुम्हाला पूर्णपणे आपल्याला विश्वासाने सांगायची गरज असते. त्यामुळे हा काउन्सिलर कोणी असेल किंवा कोणी सिनियर भक्त जे कोणी असेल, त्यांच्या अशा व्यक्तींकडे तुम्ही जाऊन बोलू शकता ज्यांच्यावरती तुम्हाला विश्वास वाटतो की हे मी जे काही सांगतोय हे माझ्या प्रायव्हेट गोष्टी आहेत. आणि काउन्सिलरला अशा प्रकारे ट्रेनिंग पण दिलं जातं की जेणेकरून ते कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करतात. कितीही म्हणजे आता हिच्याकडे कितीतरी भक्त आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये गृहस्थ पण आहेत, ब्रह्मचारी पण आहेत, जे येऊन त्यांचे प्रॉब्लेम सांगतायत आणि शेअर करतायत. आता हे या गोष्टी ज्या त्यांना शेअर करतात ते मला पण माहित नसतं, किंवा ती मला येऊन सांगत हा अरे ना यांनी असं केलं त्यांनी तसं केलं, असं नाही. ते कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करणं, तर हे त्यांना सांगणं आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेणं हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला जेव्हा ग्रस्त म्हणून आपल्या भक्तीमध्ये कशी प्रगती आहे हे आपल्याला, हा एक एक्सटर्नल फॅक्टर असतो. इंटरनली सुद्धा आपल्याला स्वतःला सुद्धा जाणवायला लागतं की आपलं जे आचरण आहे त्या आचरणामध्ये कसा फरक पडतोय, आपला जप कसा होतोय त्याचा पण आपल्या आचरणावरती बराच फरक पडतो. तर हे सगळे जे फॅक्टर्स आहेत ते आपल्याला इंटरनली पण एक माहीत पडतं की आपल्याला खरोखर भक्ती आहे की नाही. जास्तीत जास्त भक्ती म्हणजे मगाशी प्रभूजींनी म्हटलं की आपण हा हरे कृष्ण महामंत्र जप का करतोय, अल्टिमेटली त्या जपामध्ये आपण काय मागतोय की भगवंत मला तुम्ही तुमच्या सेवेमध्ये एंगेज करा. तर हा आपण त्याचा जो भाग आपण सेवेमध्ये आहोत की नाही, सेवा काही ना काही सेवा करतोय की नाही, हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्याला समजतं की हा ठीक आहे आपण ऍटलिस्ट भक्तीमध्ये आहोत. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे की वैष्णव अपराध करत नाहीये की नाही, हा एक खूप मोठा भाग आहे. कारण वैष्णव अपराध हा आपल्याला आपल्या भक्तीसाठी खूप हानिकारक आहे. तुम्हाला कळणार पण नाही की आपला जप कसा, त्याची लेवल कशी डाऊन होत जाते हे पण आपल्याला कळणार नाही.
आणि मग जेव्हा इनअटेंटिव्हनेस येतो त्यावेळेला मग पूर्णपणे आपलं जे आध्यात्मिक जे जीवन आपण सुरुवात करतोय ते जीवन त्या आध्यात्मिक जीवनाचं ऍक्च्युली आपण वी आर किलिंग दॅट. त्याला आपण स्पिरिच्युअल सुसाईड म्हणतो, आध्यात्मिक आत्महत्या. सो ती होऊ देऊ नये आपण, त्याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी. सो मेनली इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्ही गोष्टींचं आपल्याला एक मनन चिंतन करण्याची गरज आहे. एक ऍटलिस्ट काही महिन्यानंतर आपण बघणं की आपण ज्या ज्या आपल्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत की आपला जप आहे, आपलं वाचन आहे, हिअरिंग आहे, लेक्चर आहे, सेवा आहे, या सर्वांचा बरोबर बॅलन्स होतोय की नाही हे बघणं गरजेचं आहे. नंतर एक आणखीन प्रश्न आहे की यात्रेत भक्तांसोबत असताना जप होतो, भगवंतांचे दर्शन होते, म्हणजेच भक्तीला पूरक वातावरण असते. त्यावेळी भक्तीचा मूड चांगला असतो. परंतु हा मूड असाच राहण्यासाठी बारामतीमध्ये गेल्यावर किंवा फॅमिलीमध्ये गेल्यावर काय करावे? तर आपण कालच याच्या विषयावरती चर्चा केली की ही यात्रा जी आहे ही आपल्यासाठी एक कॅटलिस्ट म्हणतात. कॅटलिस्टला काय म्हणतात मराठीमध्ये? हा, आपली भक्तीची प्रक्रिया फास्ट करण्यासाठी एक पूरक वातावरण असतं. प्रेरक आहे संप्रेरक. आपल्याकडे बरेच प्रोफेसर्स आहेत त्यामुळे इंग्लिशचे पण आहेत. तर केमिस्ट्रीचा प्रोफेसर महत्वाचा आहे याच्यासाठी, केमिस्ट्रीचा भाग येतो ऍक्च्युली. तर हे ऍक्च्युली कॅटलिस्ट आहे. त्यामुळे हा जर मूड आपल्याला परत न्यायचा असेल ना, तर म्हणून मी काल म्हटलेलं की जेव्हा कुठे तुम्ही या यात्रेमधले तुमचे जे अनुभव आहेत ना त्याची नोंद करत राहा. ही रोजनिशी तुम्ही ठेवा आणि ही रोजनिशी तुम्ही नंतर घरी गेल्यावरती सुद्धा काढून वाचा रोज की अरे हा अनुभव होता, किती छान अनुभव होता. आता काल प्रभूजींनी सांगितलं, परवा प्रभूजींनी ऍडव्हर्टाईज केलं की गोविंददेवजीची जी मंगल आरती आहे ती मंगल आरतीचा अनुभव आहे, याच्यासारखा अनुभव तुम्हाला कधीच नाही मिळणार. आता हे तुम्ही कधी विसराल का? तर तुम्ही जेव्हा कधी घरी जाल तेव्हा तुम्हाला सुद्धा वाटेल की अरे आपण त्या दिवशी 3:30ला उठलो, 3:45ला उठलो, 4 वाजता जे काही असेल उठलो आणि त्यावेळेला आपण जप केला, ती आरती अटेंड केली, मंगल आरती अटेंड केली, त्याच्यानंतर एकत्र बसून जप केला. हे जेव्हा आपल्याला आठवतं त्यावेळेस सुद्धा आपल्याला एक वाटतं की अरे आपण त्यावेळेला जप केला ना तसंच जप आपण आज का नाही करायचं. हे एक आपल्याला जेव्हा आपण एकटं असतो तेव्हा. दुसरी गोष्ट आपण हे करू शकतो की आपण हेच वातावरण, हेच यात्रेचं वातावरण आपण बारामतीला गेल्यावर सुद्धा करू शकतो. रोज नाही पण काही दिवस तरी आपण करू शकतो. ज्या दिवशी आपल्याला सुट्टी आहे किंवा काय आहे तर आपण लवकर येऊ शकतो, आपण काही भक्तांबरोबर एकत्रित येऊन जप करू शकतो. हा अनुभव आपण तेव्हा सुद्धा घेऊ शकतो. आणि ह्याच्यासाठी सगळ्यांची एकत्र सर्वांना 15-20 लोक, 25-30 लोक भक्त जमा करण्याची गरज नाही. तर तुमचे 2-3 जरी मित्र आहेत किंवा 2-3 मैत्रिणी आहेत जे भक्त आहेत ते एकत्र येऊन तुम्ही जप करू शकता. म्हणजे गेली कित्येक वर्ष म्हणजे मी जेव्हा आम्ही कुर्ल्याला राहायचो तर मी आणि मुरलीधर प्रभू आम्ही दर शनिवारी आणि दर रविवारी आम्ही रोज सकाळी भेटायचो आणि एकत्रित जप करायचो. म्हणजे ही सवय आम्हाला लागली होती की कशा प्रकारे आपण तो जो मूड आहे किंवा तो जो जे आपण काही इथे करतोय ते कशा प्रकारे आपण करू शकतो. तर हे ह्याच्यासाठी आपण म्हणजे हे झालं जपाचं. दुसरं आहे की हिअरिंग, लेक्चर ऐकणं. जेव्हा आपण लेक्चर ऐकतो, मी म्हटलं की जेव्हा तुम्ही लेक्चर ऐकता त्यावेळेला नोट्स करा, नोट्स लिहा त्याच्यामधून आपल्याला काय समजलं याच्यातून. आणि हे जर तुम्ही एकमेकांबरोबर शेअर केलं पुन्हा म्हणजे त्याच्यासाठी खूप जणांची गरज नाहीये. 2-3 जणांबरोबर आपण म्हटलं अरे आजच्या लेक्चरमध्ये काय पॉईंट आवडला आपल्याला, जेव्हा आपण प्रसाद घेतोय किंवा काय करतोय तर आपण याच्यावरती डिस्कस केलं तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी होतात. आता आमच्या हॉस्पिटलमध्ये एक डिवोटी आहेत, सिनियर काउन्सिलर आहेत, शिवास ठाकूर प्रभू. जे जेव्हा कधी आम्ही भेटलो, प्रसादाला भेटलं ना तर ते मला म्हणणार अरे सुधीर चैतन्य आज क्या ऐसा कुछ पॉइंट बताओ ना, कुछ अच्छा जो आपने सुना रहेगा. जे समोर येतात तेव्हा मी पहिल्यांदा विचार करायला लागतो की काय पॉइंट आहे ते आपण विचार करायला पाहिजे. पण ते पॉइंट येणार कुठून? जर तुम्ही काही ऐकलं असेल तर ना किंवा वाचलं असेल तर ना. त्यामुळे आपण जेव्हा वाचतोय किंवा ऐकतोय
त्याच्यामध्ये सुद्धा आपण वी हॅव टू ऍब्झॉर्ब इन टू इट. असं नाही की बाबा चला सांगितलं ना एक पान वाचायचं तर वाचलं. त्यातलं एक पॉईंट तरी, आता प्रभुपादांच्या पुस्तकामध्ये एका पॅराग्राफ मध्ये एक तरी आपल्याला चांगलं काहीतरी जेम मिळतोच आपल्याला. त्याच्यामधून आपल्याला एक तरी एक पॉईंट आपल्याला चांगला मिळतो. कमीत कमी त्याच्यावरती जरी आपण मेडिटेट केलं, तो कितीही बेसिक असेल की प्रभुपादांनी सांगितलं की आप आत्मा है, आप शरीर नाही आहे, हे जरी सांगितलं त्यावरती पण आपण मनन करू शकतो आणि चर्चा करू शकतो की किती आपण त्याच्यामधून किती डीप जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला आध्यात्मिकतेमध्ये आपल्याला नुसतं वरती नाही राहायचं. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज एक गोष्ट त्यांनी सांगितलेली, त्यांनी त्यांच्या जर्नी होमच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की जे मासे आहेत तेच जे नदी किंवा तलाव आहे त्याला तलावाच्या वरती आहेत, त्यांना कोण बघत असतं वरना? बगळा असेल किंवा कोणी असा पक्षी असेल, हॉक म्हणतात त्याला, हॉकला काय म्हणतात, हा जो कोणी आहे तो, तुम्हाला माहिती आहे, जो मासे खाणारा असा जो पक्षी असतो तो वरनं बघतोय आणि तो बघतो काय बघतो की हे वरती आहेत आणि त्या वरच्या माशांना तो पटकन पकडतो. पण जे मासे खाली आहेत, तळापाशी आहेत, त्यांच्यापाशी तो पोचू शकत नाही का? आणि हे याच्यासाठी काही काळ सांगितलं त्यांनी की जेव्हा आपण भक्तीमध्ये आतमध्ये असतो त्यावेळेला या बाहेरच्या गोष्टींवरती आपल्यावरती अटॅक होत नाही, ते करू शकत नाही. त्यामुळे भक्तीमध्ये आपण कशा प्रकारे डीप जाणं याच्यासाठी आपल्याला हे भक्तांचा संघ जो आहे, हा इथे आपल्याला भक्तांचा जो संघ मिळतोय तो भक्तांचा संघ आपण तीच आतुरता ठेवण्याची गरज आहे. आणि ज्या शनिवारी आपण एकत्र भेटतो, पुन्हा कॉंग्रिगेशन प्रोग्राम आपलं जेव्हा असतो त्यावेळेला आपण कथा ऐकतोय, कीर्तन मध्ये भाग घेतोय, आपण एकमेकांच्या बरोबर पण बोलतोय. त्या बोलण्यामध्ये सुद्धा आपण आपलं एक प्रकारचं बॉन्डिंग निर्माण करणं गरजेचं आहे, एक प्रकारची मैत्री निर्माण करण्याची गरज आहे. प्रभुपादांनी आपल्यासाठी एक पूर्ण फॅमिली दिलेली आहे. आज कोणालाही काही झालं या इस्कॉन फॅमिलीमध्ये कोणी ना कोणी त्यांच्या मदतीसाठी येऊ शकतं. अशा प्रकारचं आपण कोणासाठी करतो? जे आपले जवळचे आहेत, आपले नातेवाईक आहेत किंवा आपले मित्र आहेत, आपले भक्त आहेत, त्यांच्यासाठी आपण हा करण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्यामुळे ही यात्रा इथे संपत नाही, यात्रा इथून चालू होते. ज्यांना जे पहिल्यांदा यात्रेला येत आहेत त्यांच्यासाठी ही जर्नी आज चालू झाली आहे, काल चालू झाली आहे. आणि ही यात्रा संपेल तेव्हा ही यात्रा संपणार नाही. तो मूड आपल्याला घेऊन जायचा आहे आणि पुन्हा आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न करायचे. सगळ्या गोष्टी करता येणार नाही आपल्याला. रोज आपण जिथे लेक्चर ऐकतोय किंवा चॅन्टिंग करतोय हे सर्व हे रोज जमणार नाही, पण ऍटलिस्ट जे जमेल त्यातला एखाद भाग तरी आपल्याला जमू शकेल. तो एखाद भागाने सुरुवात करा. मोठं टार्गेट ठेवू नका की बऱ्याच एवढं सगळं करायचं नाही. छोटं टार्गेट ठेवा आणि कमीत कमी ते करायचा प्रयत्न करा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये खूप आनंद मिळेल. किंवा भक्तांना कधीतरी आपल्या घरी बोलवा प्रसादासाठी. किती जण भक्त एक दुसऱ्यांना आपल्या घरी बोलवतात प्रसाद घेण्यासाठी, कारण हे फार महत्वाचं प्रिन्सिपल आहे ददाती प्रतिगृह्णाती, की त्यांना नुसतं एकत्र येणं. मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीच्या डिस्कशन होतात की कसं करता तुम्ही, मग तुम्ही कसं मॅनेज करता, तुमचं लाईफस्टाईल कशी असते, किंवा तुमचा जॉब कसा हँडल करून तुम्ही कसं करू शकता, किंवा व्यवसाय आहे तो कसं करून तुम्ही जपा कसं करतात, किंवा साधना बाकी कशा करतात, सेवा कशा करतात, याच्यावरती एक दुसऱ्यांबरोबर आपण आदान प्रदान करू शकतो. त्यामुळे हे जे भक्तांचा संघ आपल्याला इथे मिळाला आहे हा सोडू नका. या यात्रेमध्ये आपण प्रभूजींनी चांगले मित्र बनवा एकमेकांचे, माताजींनी आपल्यासाठी चांगल्या मैत्रिणी बनवा आणि जे जुने संबंध आहेत त्यांना पण चांगले वाढवा, निर्माण करा. हा आपला हेतू असला पाहिजे. कारण काय आहे, अल्टिमेटली संसिद्धिर्थ हरितोषणम, भगवंतांना आणि गुरु महाराजांना श्रील प्रभुपादांना आपल्याला प्रसन्न करायचं. तर त्याच्यासाठी आपण जो प्रयत्न केला, एकत्र आपण चांगल्या प्रकारे एकमेकांशी संबंध प्रस्थापित केले, तर हा यात्रेचा मूड केवळ इथेच थांबणार नाही आणि तो पूर्णपणे बारामतीमध्ये पूर्णतः तो तसाच चालू राहील. त्यामुळे आपण आतुरतेने वाट बघत राहू की कधी आपण शनिवार येईल आणि आपण एकत्र भेटू. तर अशा प्रकारे आपण आपलं लाईफ ट्यून करू शकतो. तुम्हाला प्रश्न आहे पण
वेळ 7:50 झालेले आहेत ऑलरेडी, आणि त्यामुळे मला माहित नाही की वेदर वी कॅन गो अहेड ऑर नॉट. हां, ते कोणाला काही बाकी प्रश्न असतील तर आपण पर्सनली घेऊ शकतो, कारण वेळेचं नियमन करणं, मॅनेजमेंट आहे यात्रेचं पूर्ण, प्रसादाचं वगैरे. सो वी कॅन, आपण पर्सनली बोलू शकतो. हरे कृष्ण. मी आहे आज इथे रात्रभर.